सो त्यांनी 6 कॉन्टिनेंट्समध्ये फुल आयर्नमॅन्स केलेले आहेत. सो इट्स गोइंग टू बी अ व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन टुडे. मागच्या शुक्रवारी दिनानाथमधनं डिस्चार्ज मिळाला आणि त्याच्या पुढच्या शुक्रवारी मी हाफ आयर्नमॅन केली. अमेझिंग. तुला खोटं वाटेल, एक कमीत कमी 20-22 फुटी लाटा. म्हटलं ह्या पाण्यामध्ये पोहायचंय. आपल्याला दुसरं काय असते, आपली भारतीय लोकांची गंमत काय असते की आपल्याला लाज वाटते की अरे हा रेस संपून लोक काय म्हणतील. कोविडमध्ये एखाद्याला करणारा बहुतेक 1-2-3 बोटांवरती मोडणाऱ्या भारतीयांपैकी मी एक असेल. आणि कोझुमलचं मला सांगायला मजा येते की स्विम जो होता ना, इट वॉज .A to .B स्विम. Oh, अच्छा, you get in somewhere and get out somewhere. Get in somewhere and get out somewhere. Mind has to be very strong. I mean, mentally you have to be very strong. Correct. Businesses करा, वाढवा, लोकांना empower करा. Before a race, whatever you do here, hydration, nutrition, it has to be in place. Right. So, welcome to the Speaking Wheels show, season 2. अख्ख्या जगात मॅप बघितला असेल तर 7 कॉन्टिनेंट्स आहेत. एशिया, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका आणि अंटार्क्टिका. आता फुल आयर्नमॅन काय असतं तर इट इज अ 4 किलोमीटर और 3.8 किलोमीटर्स टू बी प्रिसाइज स्विम, 180 किलोमीटर्स सायकलिंग अँड अ फुल मॅरेथॉन. नाव इफ यू कंबाईन द टू, आजचा गेस्ट हॅज समथिंग टू डू विथ इट. सो त्यांनी 6 कॉन्टिनेंट्समध्ये फुल आयर्नमॅन्स केलेले आहेत. सो इट्स गोइंग टू बी अ व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन टुडे. सो आजचा गेस्ट आहे व्यंकटेश कसाळेकर. आम्ही त्याला व्यंकी ह्या नावाने सगळे ओळखतात. आणि ही इज बेसिकली ओनर ऑफ अ इंजिनिअरिंग कंपोनंट्स फर्म विच मॅन्युफॅक्चर्स डिझेल जनरेटर सेट्स, स्क्रू, तो सांगेल त्याच्याबद्दल. आणि हेडविंडची जी फ्रँचायझी आहे पुण्यात, दॅट इज हिज. सो अ लॉट ऑफ थिंग्स दॅट ही डज. आणि आपण आज खूप इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन प्रायमरली अबाउट हिज 6 फुल आयर्नमॅन्स इन 6 different continents. So it's going to be a very interesting discussion. So welcome Venkatesh Kashalikar. आणि before we start, we would like you to know की सेव्ह नॉर्म, म्हणजे तू पण आमचा एक फ्रेंड आहे, सिद्धार्थ देशपांडे. ही इज ऑल्सो अ ट्रायथलीट, फुल आयर्नमॅन आता तो करणार आहे इन दिस इयर. सो सेव्ह नॉर्म इज इन टू सर्व्हिसेस लाईक CCTV, ॲक्सेस कंट्रोल सिस्टम, व्हिडिओ डोअर फोन्स, right from a basic home system to मोठ्या मोठ्या कंपनीज. सो तुला स्टोअरला किंवा तुमच्या मोठ्या फॅक्टरीमध्ये, कंपनीमध्ये काय हवं असेल तर प्लीज आस्क सेव्ह नॉर्म टू डू देअर जॉब. ऑफकोर्स. सो वेलकम. आणि आपण आज तुझ्या आयर्नमॅन 6 आयर्नमॅन्स इन 6 कॉन्टिनेंट्स बद्दल बोलणार आहोत. पण बिफोर दॅट थोडंसं इंट्रोडक्शन अबाउट युअर सेल्फ, तुझी बॅकग्राऊंड, तुझं बिझनेस प्रायमरीली काय काय आहे, आणि देन वी स्टार्ट. येस, थँक्यू अमित फॉर इन्व्हायटिंग मी ऑन दिस पॉडकास्ट. I have been hearing all your earlier podcasts as well. It's a very nice initiative. Thank you. And the way the activity what Speaking Wheel is doing, I really appreciate it. कारण तुम्ही कम्युनिटीला एकत्र आणताय. म्हणजे जी लोक अजिबात सायकलिंग करत नाहीत ते पासनं जी लोक सायकलिंग करतात, सगळ्यांना एकत्र आणून वेगळे वेगळे राईड्स करणं, हा जो काय तुमचा उपक्रम आहे तो खूप चांगला आहे. अँड आय रिअली थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस पॉडकास्ट. आणि तुम्ही आता माझं इंट्रोडक्शन केलं, 6 कॉन्टिनेंटमध्ये 6 आयर्नमॅन केले. तर 7 कॉन्टिनेंटमध्ये अंटार्क्टिकात फक्त होत नाही. आय नो, मी ते म्हणणारच होतो की वेनेवर अंटार्क्टिकामध्ये होईल तेव्हा वी डू अ रीशूट. तिथं आईसमॅन होईल. तिथं बहुतेक आपल्यासारखे सामान्य माणसं नाही करू शकत. कारण बरोबर, आयर्नमॅन मध्ये 2 कॅटेगरीज असतात. एक प्रो ॲथलीट्स असतात आणि एक आपल्यासारखे एज ग्रुप ॲथलीट असतात. म्हणजे तू सुद्धा हाफ आयर्नमॅन गोव्याला केली आहेस. सो आपण एका एज ग्रुप कॅटेगरी रिप्रेझेंट करतो. राईट. त्यामुळे कदाचित पुढचा जन्म घ्यायला लागेल आपल्याला आईसमॅन करायला. Never say never, you never know. Yes. So let me introduce myself. I am Venkatesh Kashalikar. I am 50-year-old and I am having an engineering company. So I am not into manufacturing of gensets, but we are dealers for Greaves Cotton Limited for last 30 years. We sell gensets, we service gensets. We are #1 dealer for Greaves Cotton in terms of sales pan-India basis for gensets. We also sell Kaiser screw compressors. It's a German company. Compressors. Which is
powering most of the industries for their air demands, Right. and we service them. Okay. Apart from that, we do turnkey electrical contracting Yes, yes. for factories. आम्ही कम्प्लीट इलेक्ट्रिफिकेशनची Oh, कामं nice. करतो. सो अशी माझी इंजिनिअरिंग कंपनी आहे. मी गेले 30 वर्ष काम करतोय. वाव. आणि हे पुण्यातच बेस्ट. पुण्यातच बेस्ट आहे. माझ्याकडे 100 लोक कामाला आहेत. जबरदस्त. सो ही माझी बॅकग्राऊंड. टू स्टार्ट विथ मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला. 94 मध्ये माझा डिप्लोमा झाला. त्याच्यानंतर वडिलांनी एक आधी कंपनी चालू केली छोटी. त्यांना आय जॉईन्ड इन अँड फ्रॉम दॅट माय बिझनेस करिअर स्टार्टेड. आता जवळजवळ मी पण एक 30 वर्ष बिझनेसमध्ये आहे. नाईस. सो दॅट इज हाऊ आय स्टार्टेड माय करिअर इन टू वर्क. राईट राईट. आणि हे आयर्न मॅनचं किंवा तू पहिल्यापासून पुण्याचाच आहेस तू ओरिजिनली. आणि लहान 1980 सालापासून पुण्यात राहतो. ओके, सही आहे. पुण्याचा एका आता मुंबईत जन्म झालाय. हा, म्हणजे माझी पण स्टोरी सेम आहे. माझं पण स्कूलिंग मुंबईचं झालंय, पण कॉलेजपासून इकडे येऊन पुणे. आणि आता पुणेरी असल्याचा जागेवरला अभिमान. एक्झॅक्टली. त्यामुळे ते आहे तसं. तो लहानपणापासून यू आर इन टू स्पोर्ट्स की नंतर पुढे जाऊन आवड लागली आणि मग आयर्न मॅन कडे वळलास, त्याचं काय? त्याचा प्रवास मी सांगतो. सो बेसिकली काय, शाळेमध्ये आपण सगळे खेळतो. मी कर्नाटक हायस्कूलला होतो. म्हणजे डॉक्टर केतकर रोड जुनी. माझी ती 1990ची शेवटची बॅच होती. मी ते ह्याला कधी गेलो पौड रोड तिथं नाही गेलो कधी, कारण आम्ही 10वीत असताना त्याच्या बाकांवरती बसून बघितलेलं. ते सांगायचे आपली नवीन शाळा येणार आहे, कुठे येणार आहे म्हणे, पौड रोडच्या इथे येणार आहे. त्यावेळेला सांगायचे आम्हाला ते. सो मी KHS ला होतो. तर आमचं शाळेमध्ये म्हणजे फुटबॉल, क्रिकेट जे आपण लहानपणी खेळतो, थोडंफार ॲथलेटिक्सच्या टीममध्येही होतो मी. इंटर हाऊसच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या. पण ते जे सगळे आपण लहानपणी बऱ्यापैकी थोड्या ऍक्टिव्हिटीज जे करतो, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल थोडीफार असते, तसे ती शाळेमध्ये होती. करेक्ट. मग कॉलेज झालं. ॲज आय टोल्ड यू, मी डिप्लोमा केला आणि मी ऑलमोस्ट आय थिंक आय स्टार्टेड वर्किंग ॲट एज ऑफ 20. हो, स्टार्टेड व्हेरी अर्ली. ओके. सो त्याच्या आधी मी पुण्यामध्ये बिझनेस बघत होतो. त्याच्यानंतर मी औरंगाबादला मूव्ह झालो 97 साली, 96-97 मध्ये. सो आय मूव्ह टू औरंगाबाद आणि तिथे मी आमच्या जनरेटर सर्व्हिसिंगची ब्रांच ऑफिस चालू केली. जस्ट टेलिंग यू हाऊ माय करिअर ऑल्सो स्टार्टेड. आणि मी तिथे औरंगाबाद आणि नाशिक असे 2 ठिकाणी ब्रांचेस चालू केले, जनसेट सेल्स अँड सर्व्हिस. आणि 99 आय गॉट मॅरिड. आणि त्यानंतर माझी मुलगी जेव्हा 5 वर्षाची झाली 2004 साली, सो दॅट टाइम वी डिसाइडेड टू मूव्ह बॅक टू पुणे. ओके. फ्रॉम एज्युकेशन पर्पज आणि सगळ्याच्या याने. सो 2004 मध्ये आम्ही पुण्याला परत शिफ्ट झालो. पण त्यावेळेला काय झालं होतं की जनरेटर बिझनेसमध्ये एक आपण जे आता बघतो सगळीकडे की अकॉस्टिक एन्क्लोजर्स असतात. म्हणजे जनरेटर तुम्हाला कधी असे ओपन दिसणार नाही, एक वरती बॉक्स दिसेल. तर ते मॅन्युफॅक्चरिंग कंपल्सरी झालं 2004 पासून. अच्छा. सो त्यावेळेला मग आम्ही काय केलं, फक्त डीलरशिप मॉडेलच्या पण जनसेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये का जायचं नाही. मग ती आम्ही एक मोठी जम्प मारली. तुझ्या म्हटलंच मॅन्युफॅक्चरिंग होतो, आय यूज टू डू मॅन्युफॅक्चरिंग. राईट. सो तेव्हा आम्ही ग्रीव्स कॉटन आणि महिंद्रा अँड महिंद्राचे जनसेट्स मॅन्युफॅक्चर करायचो. पिरंगुटला फॅक्टरी होती. ओके. सो दॅट आय डिड टिल 2012. ओके. अँड देर वॉज लॉट ऑफ बिझनेस प्रेशर्स. मग आम्ही ऑलमोस्ट जवळ 1000 जनरेटर वर्षाला विकत होतो त्यावेळेला. आणि 12 मध्ये ड्यू टू सम डिफरन्सेस विथ पार्टनर्स वी सेपरेटेड. मी आणि माय ब्रदर वी स्टार्टेड नॅव्हिटाज जनसेट्स अँड पार्टनर टूक दॅट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. ओके. सो तोपर्यंत फक्त काम काम काम. मुंबईला ब्रांच ऑफिस, नागपूरमध्ये एक ऑफिस होतं. एक्स्ट्रीमली बिझी विथ वर्क. राईट. आणि त्याच्यानंतर मी 2012 मध्ये एकदा ह्याच सेपरेशन नंतर थोडा मी म्हटलं स्वतःसाठी वेळ देऊया. सिगरेट बिगरेट पण भरपूर ओढायचो त्या वेळेला. मग मी 2010 मध्ये आय डिसाइडेड एकदा वन फाईन डे की अशी शेवटची सिगरेट ही फेकून दिली, पण त्याच्यापुढे एकही सिगरेट ओढायची नाही. सो दॅट इज हाऊ आय फर्स्ट लेफ्ट स्मोकिंग, विच आय ऑलवेज. मी जे कोण ऐकणारे आहेत, तुम्ही एखाद्या वेळेला 2 पेग मारा, पण सिगरेट ही पूर्ण बाद करा, असं मी माझ्या अनुभवांवरनं सगळ्यांना सांगू इच्छितो. सो ते 2010 मध्ये झालं. आणि 12 मध्ये माझा एक मित्र म्हटला, अरे वेंकी आपण अन्नपूर्णाला जायचं का बेस कॅम्प. तो शाळेतला मित्र US वरून आला होता. मग आम्ही दोघं अन्नपूर्णा बेस कॅम्पचा हाईकला गेलो. सो दॅट वॉज माय फर्स्ट स्टार्टेड जर्नी इन टू लिटल बिट ऑफ फिटनेस. 11-12 पासून. त्याच्या आधी थोडंफार ग्राउंडवरती वगैरे रन, 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर, पण नॉट व्हेरी ऍक्टिव्हली. राईट. सो त्याच्याबरोबर तो हाईक करून आलो. त्याच्यानंतर मला परत आय वॉन्टेड टू डू समथिंग फॉर फिटनेस, कारण बरेच वर्ष कामामध्ये आणि याच्यामध्ये वजन वाढलं होतं. आय वॉज ऑलमोस्ट लाईक, आता तुम्हाला बघतोय त्यावेळेला मस्त ढेरी होती, ऑलमोस्ट 80 किलोच्या आसपास वगैरे पोहोचलो होतो. सो व्यायाम काय फार होत नव्हता. बरोबर. सो त्यावेळेला मी ठरवलं की काहीतरी आता स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे. बरोबर. लेट मी गेट इन टू फिटनेस. सो मी पहिली माझी, इफ आय एम नॉट रॉंग, पुणे हाफ मॅरेथॉन ती 2012 का 13 मध्ये पहिली पुणे हाफ मॅरेथॉन. सो दॅट इज हाऊ आय गॉट इन टू रनिंग.
सो दॅट इज माय रनिंग जर्नी, हाऊ इट स्टार्टेड. ओ नाईस. त्याच्यानंतर मी 13-14 मध्ये बॉम्बे, म्हणजे तेव्हा ती स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन, आता TMM झाली, तर ती मी 13-14 मध्ये पळायला लागलो. ती हाफ मॅरेथॉन सुरुवात केली पळायला. आणि त्याच्यानंतर 2015 मध्ये मी ॲम्स्टरडॅमला फुल मॅरेथॉन पळालो. दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. सो रनिंग हे चालू केलं. सो प्रत्येक ॲथलीटशी तू ज्यांच्याशी बोलला असशील तर त्यांची सुरुवात होती ती रनिंग पासून, कारण त्याला काही लागत नाही, बूट घातले की आपण पळायला सुरुवात करतो. तर तशी माझी रनिंगनी सुरुवात झाली. पण ॲट द सेम टाइम मला लहानपणापासून, ऑनेस्टली टू टेल यू, की मी फार उशिरा स्विमिंग शिकलो. मी कॉलेजमध्ये असताना स्विमिंग शिकलो. माझ्या वडिलांनी लहानपणी कधी आईवडिलांनी पाठवलं नाही. मी कॉलेजमध्ये असताना हट्ट केला, म्हणजे माझा डिप्लोमा संपलाय असेल माझा. त्याच्यानंतर मी तेव्हा आपलं चैतन्य हेल्थ क्लबला, तिथं मी पण तिकडे शिकलोय. तिथे शिकलाय का? मराठी सर होते, त्यांच्याकडे मी स्विमिंग शिकलो. पण मला पोहायला खूप आवडत होतं आणि सायकलिंग पण मजा येते सायकल चालवायला, शाळेत चालवतच सायकल. सो सायकलिंग पण आवडत होतं. सो 2016ला इफ आय एम नॉट रॉंग, भोरला एक छोटी ऑलिम्पिक डिस्टन्स रेस होती. सो त्यावेळेला 3-4 जण, मला नाव केदार होता, नंतर एक सुनील दाणी म्हणून होता, केदार देवदार, आम्ही 2-3 जण ती पहिल्यांदा आम्ही अटेम्प्ट केली. एक डॅम मध्ये स्विम होता. आणि त्याच्यानंतर बाईक पण, त्या असा ट्रेलिंग कोर्स होता बोरच्या इथला, आणि तिथंच डॅम पाशी तो रन होता. सो ती केली. पण ते केल्यानंतर जी मजा आली, म्हटलं अरे हे काहीतरी वेगळं आहे, दिस इज लाईक अट्रॅक्टिंग मी मोर, की आय फील लाईक की एक केली की परत आपण करूया. त्याला आयर्नमॅन किंवा हे असा काही विचार पण नव्हता आणि माहिती पण नव्हतं. आणि त्याच्यानंतर एन्ड्युरो स्पोर्ट्स म्हणून गोव्यामध्ये एक आहे, ते सुद्धा एक ट्रायथलॉन करतात. तर 2017 मध्ये मी त्यांची पण एक ऑलिम्पिक डिस्टन्स केली. आणि त्यांनी त्याच्यानंतर एक हाफ आयर्नमॅन डिस्टन्स पण ठेवली होती. ते डिस्टन्स, ते बॉगमोलो बीचच्या इथे त्यांची ती ऑलिम्पिक डिस्टन्सची रेस होती, तर ती केली. मग त्यावेळेला 17 मध्ये जरा थोडं आयर्नमॅन काय असतं काय नाही असं लक्षात आलं. आणि मग म्हटलं हे आयर्नमॅन सुद्धा करायला आपल्याला हरकत नाही. आता आपण ऑलिम्पिक डिस्टन्स पर्यंत मजल मारलेली आहे, तर आता आपण हाफ आयर्नमॅनला सुद्धा जाऊ शकतो. मग म्हणजे पहिली मी दुबईला 70.3, म्हणजे हाफ आयर्नमॅनला माइल्समध्ये 140.2 किंवा ह्याच्यामध्ये अर्ध डिस्टन्स 140.6 आणि 70.3 बरोबर असं म्हणतात. 1.9 किलोमीटर स्विम फॉलोड बाय 90 किलोमीटर ऑफ सायकलिंग फॉलोड बाय 21 किलोमीटर ऑफ रन, 21.1. सो ती मी दुबईला साइन अप केली. आणि ती दुबईला मी साइन अप केली. मी तेव्हा काही कोचिंग वगैरे असं काही नव्हतं. मी माझेच प्लॅन्स घेतले होते आणि मी माझं खूप चांगलं ट्रेन करत होतो. सो एनिवेज त्याच्यावर यावेळेला एक मोठा म्हणजे एक इन्सिडेंट झाला की माझा एक मोठा ऍक्सिडेंट झाला. आम्ही टाटा, माझं एक अजून एक कंपनी फ्लुइड स्पोर्ट्स म्हणून, आम्ही एक युनिक मेडल हँगर्स बनवायचो त्यावेळेला. आणि त्याचा आम्ही TMM मध्ये स्टॉल ठेवला होता, टाटा मुंबई मॅरेथॉन. आणि फंटास्टिक सेल होता. मेडल हँगर्स आम्ही खूप विकत होतो. आणि काहीतरी खाण्यामध्ये काय झालं माहित नाही, मी मधुसूदन मागो आणि अमोद भाटे म्हणून आम्ही तिघांचा तो मिळून तो बिझनेस होता. सो आम्ही खाल्लं आणि नंतर आम्ही रात्री हॉटेलवरती गेलो आणि मला प्रचंड लूज मोशन्स आणि उलट्या होत होत्या. रात्री मी तरी गोळी घेतली आणि दुसऱ्या दिवशी रन केला. तो काय झाला 2:15, 2:20, 2:25 काहीतरी संपवला. आणि पुण्याला आलो सोमवारी. आणि मंगळवारी मला प्रचंड परत रात्री घरी त्रास व्हायला लागला आणि उलट्या आय जस्ट फेल डाऊन इन टॉयलेट आणि ब्रोक माय नोज, माय टूथ, आणि असा पडलो होतो मी. आई शपथ. आणि आला इमिजिएटली बायकोला हाक मारली. लकीली दार लॉक नव्हतं. सो वरच्यांना बोलून आय ॲडमिटेड टू दीनानाथ. मंगळवारी आय वॉज ॲडमिटेड. मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 नाईट 4 डेजचं पॅकेज दीनानाथचं होतं. शुक्रवारी मला डिस्चार्ज मिळाला. आणि मला रविवारी जायचं होतं दुबईला. आई शपथ. त्याच्या पुढच्या दुबईला शुक्रवारी रेस होते माझ्या, नॉट पुढच्या शुक्रवारी रेस होते आणि सोमवारी दुबईला जायचं होतं मला. सो अशी कंडिशन होती. आई शपथ. मी कसं तरी घरच्यांना पटवलं, म्हटलं की आयर्नमॅनचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ट्रेनिंग झालेलं आहे, हे सगळं झालेलं आहे. उत्क्रांत कुर्लेकर डॉक्टर त्याला म्हटलं, तो म्हटला वेंकी बघ ठरव, सांभाळून जा, पण मी ॲडवाईस नाही देणार तुला. म्हटलं ठीक आहे उत्क्रांत जाऊ शकतो ना. मग मी एक सायकल राईड करून बघितली, कारण मेन मानेला इम्पॅक्ट होता. घराजवळ एक 5 किलोमीटर चालवली, सगळं झालं. सोमवारी का मंगळवारी आमची फ्लाईट होती दुबईला. माझा एक मित्र राहुल मुंदडा, तोही माझ्यावर आला. आम्ही 2 जण दुबईला गेलो. आणि असं करून शुक्रवारी मी ती आयर्नमॅन 8 तासात पूर्ण केली.
तेव्हा मी जे पूर्ण केले मला वाटलं मी जग जिंकलोय. बरोबर, ऑफकोर्स असं ते फिलिंग होतं. कारण मागच्या शुक्रवारी दिनानाथमधनं डिस्चार्ज मिळाला आणि त्याच्या पुढच्या शुक्रवारी मी हाफ आयर्नमॅन केली. अमेझिंग. सो तो एक एक्सपिरियन्स. तो त्यावेळेला माझा हिंदुस्तान टाइम्समध्ये पण खूप चांगला त्यांनी कव्हर केला होता. ते तुला कधी शेअर करीन. नक्कीच. त्याच्यावरती समजा की कशी परिस्थितीतनं शुक्रवारी डिस्चार्ज पुढच्या शुक्रवारी रेस करू शकलो. सो त्या सगळ्याच्यात म्हटलं आता 70.3 झालेली आहे. हाफ आयर्नमॅन आणि फुल आयर्नमॅन जर तू बघितलं तर जे ट्रॅव्हलिंगचा खर्च, कारण फुल आयर्नमॅन इंडियात होत नाही. बरोबर. सो ट्रॅव्हलिंगचा जो खर्च, राहायचा खर्च, खायचा प्यायचा खर्च तो सारखाच असतो. आणि आपण भारतीय आहोत, आपण विचार करतो पैशाचा. फक्त रजिस्ट्रेशनची कॉस्ट डबल असते. बरोबर. आणि ट्रेनिंग ऑफकोर्स डबल करायला लागतं. ते सगळ्यात अवघड आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे फक्त ते नाहीये, ट्रेनिंग खूप मोठा चक्क आहे त्याच्यातला. पण मी म्हटलं अरे हे जर का आपण करू शकतो, एवढं ऍक्सिडेंट होऊन जर का आपण 70.3 करू शकतो, तर वाय नॉट आपण फुल आयर्नमॅनला रजिस्टर करू. ओके. मग मी दुबईवरून आलो. मग कौस्तुभ माझा मित्रही होता चांगला. कौस्तुभला म्हटलं कौस्तुभ राडकर. त्याला म्हटलं अरे त्याला माहिती होतं, त्यांनी सगळं दुबईचं काय झालं, त्याच्या आधी काय झालं. मग त्याला भेटलो. तो मला म्हटलं तू प्लॅन्स दे. सो त्याच्यावर मग मी जॉईन करून आम्ही पहिली माझी जूनमध्ये हॅम्बर्ग, जून 2018 फेब्रुवारीमध्ये दुबई हाफ आयर्नमॅन केली फेब्रुवारी 18मध्ये. आणि पहिली फुल आयर्नमॅन मी हॅम्बर्ग जर्मनीला जून 2018मध्ये केली. सो मार्च एप्रिल मे जून तो म्हटला नाही तू आत्ता फुल हाफ केली आहेस तर 4 महिने तुला इनफ राहतील ट्रेनिंगला. सो त्यावेळेला माझी पहिली फुल आयर्नमॅन मी अशी हॅम्बर्ग जर्मनीला. जबरदस्त. आणि अशी माझी आयर्नमॅन जर्नीची सुरुवात झाली. सो जून 2018 मध्ये तू पहिली आयर्नमॅन इन हॅम्बर्ग म्हणजे युरोपमधली केली. आणि आता वी आर इन जून 2025. यू हॅव कम्प्लिटेड 6 फुल आयर्नमॅन्स इन 6 डिफरंट कॉन्टिनेंट्स. सही. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. सही. सो त्याच्यानंतर मग एक पहिली आयर्नमॅन झाली तुझी, फुल आयर्नमॅन झाली हॅम्बर्गला. अगेन इट मस्ट हॅव बीन अ ग्रेट फिलिंग. मग हा किडा कुठे सुरू झाला की आता आपण एक एक कॉन्टिनेंटमध्ये करू, असं विचार झाला की ते ग्रॅज्युअल प्रोग्रेशन होतं की आता ही हॅम्बर्ग झाली, आता कुठेतरी दुसरीकडे केली फुल आयर्नमॅन आउटसाइड इंडिया, आणि इन्सिडेंटली इट वॉज इन अ डिफरंट कॉन्टिनेंट. मग परत तिसरी झाली, अगेन इन्सिडेंटली इट वॉज इन अ डिफरंट कॉन्टिनेंट. देन यू थॉट की लेट मी डू आयर्नमॅन इन ईच कॉन्टिनेंट. असं काही कॉन्शियस तसं काही नाही झालं. म्हणजे की डिसिजन वॉज व्हेरी कॉन्शियस डिसिजन. म्हणजे कसंही करू असं नव्हतं. कारण काय झालं 2018मध्ये जेव्हा मी आयर्नमॅन केली ना त्यावेळेला 18मध्ये लिटरली बोटावर मोजण्या एवढे इंडियन आयर्नमॅन करत होते. आणि इनफॅक्ट कौस्तुभनीच त्यावेळेला सगळ्यात मोठा ग्रुप नेला होता हॅम्बर्गला. ओके. फॉर फुल आयर्नमॅन. ओके. सो त्या ग्रुपमध्ये मी, नंतर माझा मित्र निखिलेश पंत जो आत्ता माझ्यावर ज्यांनी ब्राझील केली, आणि संपत हरपळे म्हणून. ओके. तर आम्ही तिघांनी त्या रेस नंतर असं ठरवलं की वाय नॉट, कारण आम्ही तिघं ट्रेनिंग पार्टनर होतो, आम्ही तिघं ट्रेन पण करायचो बरोबर. मग आम्ही त्याच वेळेला हॅम्बर्गमध्ये ठरवलं की आपण आता दरवर्षी एक आयर्नमॅन करूया आणि दरवर्षी वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमध्ये. जबरदस्त. सो हा डिसिजन त्या हॅम्बर्ग नंतर एकदम कॉन्शियस डिसिजन होता. विचार केला की आपल्याला एक रेस करायची, कारण आम्हाला खूप मजा आली. राईट. अनफॉर्च्युनेटली 2018मध्ये हॅम्बर्गमध्ये प्रॉब्लेम एकच झाला की स्विम बाईक रन, जसं तू आता सांगितलंस की 3.8 स्विम फॉलोड बाय 180 सायकल फॉलोड बाय 42.2 रन. राईट. सो आम्ही हॅम्बर्ग सिलेक्ट करायचं कारण होतं की द कोर्स इज व्हेरी फ्लॅट. ओके. फॉर एनी फर्स्ट टाइमर ज्यांना आयर्नमॅन फुल आयर्नमॅन करायची असेल, सो हॅम्बर्ग इज वन ऑफ द मोस्ट रेकमेंडेड कोर्स. ओके. ते चेंज द कोर्स नो, कारण मागच्या वर्षी मी हॅम्बर्ग, हा तो टी शर्ट तो मागच्या वर्षी हॅम्बर्गचा आहे, ती मागच्या वर्षी परत केली, पण तो थोडा कोर्स चेंज केला त्यांनी. स्टील इट इज अ व्हेरी गुड कोर्स. ओके. सो त्यावेळेला काय झालं जर्मनीमध्ये की अख्ख्या युरोपमध्ये हीटवेव्ह आली होती. अच्छा. आणि म्हणजे आपण इंडियन लोक, आपण सगळ्यांना आपल्या वातावरणात ट्रेन करतो, आपल्याला जरा वाटतं गार हवा पाहिजे, सायकलिंगला मजा येईल, रनिंगला मजा येईल, म्हणून आपण कोल्ड वेदर सिलेक्ट करू रेस. म्हणून आम्ही सगळ्यांनी जर्मनी ठरवली. आणि त्यावेळेला प्रचंड मोठी हीटवेव्ह आली युरोपमध्ये, आणि इतकी वाट लागली होती. म्हणजे जर्मनीमध्ये जर का तू गेला असेल, बघितलं असेल, तर हॉटेल्समध्ये एअरकॉन नसतो, हीटर असतात. बरोबर. आम्हाला अक्षरशः खिडक्या उघड्यातून झोपायची वेळ आली. अच्छा. आणि जिथं स्विम होतो त्या स्विम लेकचं नाव आहे अल्स्टर लेक म्हणून आहे, त्याच्यावर तिथं स्विम होतो. तर त्या पाण्यालाही सवय नव्हती एवढ्या हीटवेव्हची. तर एक अल्गे फॉर्मेशन झालं पाण्यावरती. आणि आम्हाला 2 दिवस आधी म्हटलं की होईल क्लिअर, होप द वेदर विल चेंज. आणि रेसच्या आदल्या दिवशी ऑर्गनायझेशनने सांगितलं की अनफॉर्च्युनेटली द वॉटर इज नॉट सो क्लीन टू स्विम. तिथे युरोपियन स्टँडर्ड्स आर व्हेरी हाय. आपण कासारसाई की अजून कुठेही जाऊन पोहू, कुठेही पोहू,
पण तिथे त्यांचे ते पाणी चेक करून सगळं चेक करून त्यांना ते चांगलं पाणी असेल तरच पोहोचतात. कासार हे तर खूप चांगलं ते डॅमचं पाणी, पण अदरवाईज सुद्धा आपण मानसला समजा तू पोहायला गेलास किंवा उरवडे, तर ते बऱ्यापैकी ओके असतं. पण त्याने आम्हाला सांगितलं की नाही. आम्हाला पण थोडा शॉक होता, कारण आपण एवढं ट्रेन केलं होतं, पहिली फुल आयर्नमॅन 4 किलोमीटरची एवढी प्रॅक्टिस केली होती स्विमिंगची. सो मग अनफॉर्च्युनेटली त्यांनी मग काय केलं की स्विम कॅन्सल केला, पण त्याने आम्हाला पहिल्यांदा 6 किलोमीटर पळायला सांगितलं, विच इज इक्विव्हॅलंट टू दॅट स्विमच्या त्यांनी कम्पेअर करायला. मग 180 सायकल करायला लावली आणि मग 42 पळायला. असं तो सिक्वेन्स झाला. असं करून ती आमची पहिली फुल आयर्नमॅन. ओके ओके, सही. सो हॅम्बर्ग झालं, पहिली तुझी हॅम्बर्गला आली, त्याच्यानंतर मग कसा सिक्वेन्स कसा होता तुझा? व्हॉट वॉज नेक्स्ट? साहीबद्दल तुझा सिक्वेन्स सांग आम्हाला. सो हॅम्बर्ग केल्यानंतर जसं मी तुला म्हटलं की आम्ही ठरवलं की ऑल कॉन्टिनेंट्स करायचेच आहेत, ते हॅम्बर्गमध्येच ठरवलं. त्याच्या पुढची रेस होती मग पोर्ट एलिझाबेथ, साऊथ आफ्रिका. ओके. सो ती आम्ही 2019 मध्ये केली. त्यावेळेला सुद्धा आम्ही कौस्तुभ बरोबर ट्रेन करत होतो आणि कौस्तुभ म्हटलं की आपण साऊथ आफ्रिका करूया. ओके. सो पोर्ट एलिझाबेथ ही साऊथ आफ्रिकेमध्ये इट इज सपोज टू बी द मोस्ट विंडीएस्ट सिटी. अच्छा. इन साऊथ आफ्रिका. म्हणजे आता माझी ट्रायथलॉनची पहिली सुरुवात झाली जिथे हीट वेव्ह आली होती. दुसरी रेसला गेलो, दॅट वॉज अ विंडीएस्ट सिटी. सो आम्ही तिथेही गेलो सगळे. मग तिथे सांगायची गंमत सांगायची म्हणजे मी तुला जसं आधी म्हटलं, मला पोहायला खूप आवडतं. आणि गोव्यामध्ये ऑलरेडी मी एंडिरोच्या 2 ओपन स्विम केले होते इन द सी. त्यामुळे गोव्याचा समुद्र केला. मग आपल्याला काय समुद्रात पोहायला मजा येते, समुद्र आवडतो. तर आम्ही पोर्ट एलिझाबेथला पोचलो, काहीतरी दुपारी पोचलो 12-12:30ला. आणि एक संध्याकाळी ठरलं की आपण सगळं चेक इन बिकिन सगळं झालं की 4-5 वाजता आपण एक प्रॅक्टिस स्विमला जाऊया. बरोबर. 5-5:30ला मी 5 वाजता गेलो स्विमला. त्या स्विमला गेलो, त्या लाटा बघितल्या, तुला खोटं वाटेल, एक कमीत कमी 20-22 फुटी लाटा. म्हटलं ह्या पाण्यामध्ये पोहायचंय, आपलं गोव्याचं म्हणजे संत पाणी आहे, ह्या याच्यात स्विमिंग करायचं. आता काय म्हटलं, तर काही खरं दिसत नाही. म्हटलं कौस्तुभ म्हणलं अरे त्याला मारू उड्या सगळ्या. आणि ते सगळे कसे, ते पाणी परत थंड पाणी आहे. तुला माहिती आहे की कंट्री वाईज ते एक सर्टन टेम्परेचरच्या खालती पाणी असेल तर यू नीड टू वेअर अ वेटसूट. तोही जसं हॅम्बर्गला वेटसूट होता, पण तो झाला नाही स्विम, हाही वेटसूट स्विम होता. आम्ही मारल्या उड्या पाण्यात. आणि त्या लाटा इतक्या उंच होत्या की एक लाट अशी इतकी जोरात डोक्याला बसली तर मला 2 मिनिटं कळत ना की मी समुद्राच्या आत चाललोय का बाहेर चाललोय. शपथ. एक 200-300 मीटर पोहून मी आपलं कसं तरी काठ दिसतोय आलो बाहेर. मी कौस्तुभला म्हटलं अरे मी काही बहुतेक रेस करू शकत नाही. करेक्ट. आपण एक जाता एखाद्या ह्याला वाईन शॉप मध्ये थांबतो, 2 रूम वरती मारू, आपण काय रेस करणार नाही बाबा, ही शक्य नाहीये रेस करणं. म्हणजे हे समुद्र बघितलेला आहे, पण हा काय समुद्र आहे, हा काय प्रकार आहे, आपण कधीच एक्सपिरियन्सच नाही असा समुद्राचा. पण तसं मी तुला थोड्या पूर्वी म्हटलं की आपण व्हॅल्यू फॉर मनी वाले, पैसे वाया घालवत इतकं लांब गेलोय. आणि आपल्याला दुसरं काय असते, आपली भारतीय लोकांची गंमत काय असते की आपल्याला लाज वाटते की अरे हा रेस संपून नाही तर लोक काय म्हणतील. हे सगळे जे विषय असतात. म्हटलं जे आहे ते आहे. आता लाटांनी मारलेत आपल्याला बुक्के, पण आता उद्या शांतपणे बघू, सकाळी कदाचित कंडिशन वेगळी असेल. पण तेच मी काय म्हणतो की तुम्ही रेसच्या आधी एक प्रॅक्टिस स्विम किंवा ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे आदल्या दिवशी आम्ही ते फटके खाल्ले होते, त्यामुळे आम्हाला अंदाज होता की काय हा समुद्र गोव्यातल्या समुद्रासारखा नाही. बरोबर. हा समुद्र वेगळा असणार आहे. बरोबर. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो पाण्यामध्ये. दुसऱ्या दिवशी एक 400-500 मीटर बोलो, खूप खूप चॉपी आणि खूप हाय वेव्स. म्हणजे वारा असल्यामुळे ते वेव्सची हाईट आणि पाणी प्रचंड चॉपी होतं. म्हणजे अशा तू लाटांवरती असा होतंस, एवढं चॉपी पाणी होतं. एनिवेज, पण ती प्रॅक्टिस केली त्यामुळे थोडा अंदाज आला होता. आणि परत त्या दिवशी रेसच्या दिवशी जसं हॅम्बर्गला दुसऱ्यांदा आमची पण थोडी गंमत झाली की चॉपी पाणी होतंच, विंडी सिटी आहेच. पण त्या रेस डायरेक्टरने सांगितलं की रेस चालू होताना की तुमचा 3.8च्या ऐवजी तो स्विम कर्टेल होणार आहे. आणि तो साधारण आता 2 किलोमीटरने स्विम कर्टेल केला. ओके. सो फॉर्च्युनेटली तो स्विम चांगला झाला, पण खूप चॉपी होता. सायकलवरती म्हणजे तुला सांगितलं तर खोटं वाटेल की इतका विंड होता की मे बी 25 मिनिटं 5 किलोमीटर लागतील. म्हणजे रनिंगचा स्पीड आला होता, सायकलच पुढे जात नव्हती. आणि त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी मार्केट करताना सांगतात की एंडला स्लोप आहे, स्लोप असल्यामुळे तुमचा फिनिश फास्ट होईल. पण स्लोपला पण हेडविंड होते.
ओ सो दॅट वॉज वन व्हेरी चॅलेंजिंग रेस. ओ पण माझी ती रेस आमच्या सगळ्यांचीच झाली, खूप चांगली रेस झाली. ओके. अनफॉर्च्युनेटली सांगायला वाईट वाटतं की आम्हाला नंतर दुसऱ्या कळलं की ते पाणी इतकं चॉपी होतं की 2 साऊथ आफ्रिकन लोक अनफॉर्च्युनेटली दे पास्ट अवे इन दॅट वॉटर. दॅट इज सॅड. पाणी नाका कशात गेलं त्यांना काढलं. पण दॅट आणि इनफॅक्ट लुसी चार्ल्स बार्कले वॉज अनदर वर्ल्ड चॅम्पियन. शी ऑल्सो डिक्लेअर्ड नेक्स्ट डे की इट वॉज अ वाईज डिसिजन बाय ऑर्गनायझर टू शॉर्टन द डिस्टन्स. ओ अच्छा. एक्स्ट्रीमली चॉपी वॉटर. ओ आणि तुला आत्ता गंमत सांगतो, आज मी कोणाला तरी ट्रॅक करत होतो, आज ती रेस झाली. अच्छा. आज पण त्याचं स्विम कॅन्सल झालं. ओ फक्त बाईक अँड रन झालेला आहे. हो ते का तिथं साऊथ आफ्रिकेत त्या पोर्टला रेस ठेवतात माहित नाही. म्हणजे अंडरस्टँड की व्हॉट काइंड condition. ऑफ वॉटर कंडिशन्स आर देअर. ओ सो ती माझी सेकंड फुल आयर्नमॅन. सो युरोप आफ्रिका ठीक हा ते ठीक झाले. मग तिसरी आम्ही 2019-2020 मध्ये मी तिसरी केली लेक टाउपो न्यूझीलंडला. ओके. सो ती पण आम्ही असं सगळ्या ग्रुपमध्येच सगळे होतो. पण ती पण रेस फार सुंदर होती. म्हणजे आणि त्या रेसची तर गंमत अशी आहे की माझ्याकडे त्यावेळेला 2 रेसेसला स्कॉट स्पीडस्टर रिटर्न साधी आपली 105 ॲल्युमिनियम अलॉय फ्रेम ही सायकल होती. मग मी माझा मेहणार राहतो सिडनीमध्ये. ओके. तर मी तिथे बुक केली ओके नवीन स्कॉटची सायकल कार्बन फ्रेमची. ओके. मी ऑस्ट्रेलियाला जायच्या आधी गेलो सिडनीला. अच्छा. सायकल विकत घेतली. अच्छा. इथना हात हलवत गेलो होतो. तू हे असतील की मला काय बाईक ट्रान्सफर करायची काय, तुम्ही तुमचं बघा, मी आरामात येणार. मला पुढे जा करायचं होतं ना. सिडनी पासून ऑकलंडला फ्लाईट होती, तर त्याला मग तिथे मी बाईक बॅग पण मागवली. अच्छा. आणि सायकल पण घेतली. ओके. मग ह्याच्या आधीच्या दोन्ही रेसेसला म्हणजे आता पहिल्यांदा आयर्नमॅन करतायत असं काही नाही, साध्या खोक्यात सुद्धा तुम्ही सायकल नेऊ शकता. गुड. हॅम्बर्गला पण मी साध्या बॉक्समध्ये नेली होती आणि साऊथ आफ्रिकाला पण नेली होती. आणि साऊथ आफ्रिकेचा वॉज अ लॉंग फ्लाईट्स, लॉंग म्हणजे लॉट ऑफ कनेक्शन्स. बॉम्बे, दोहा इफ आय एम नॉट रॉंग, दोहावरनं जोहान्सबर्गवरनं पोर्ट एलिझाबेथ. अच्छा. अशी ती फ्लाईट होती. पण ते आमच्या बॉक्समध्ये गेली होती आणि ऑल ओके, काही होत नाही. बॉक्समध्ये सगळ्यात चांगली सायकल जाते म्हणेन. फक्त तुम्हाला ती उचलून ह्याच्यावरती न्यायला लागते, ट्रॉलीवर घ्यायला लागते, अदरवाईज सायकल फसल्याच जाते त्याच्यावरती. मग ती तिसरी रेस तेव्हा न्यूझीलंडमध्ये सिडनीत सायकल घेऊन ह्याला गेलो, टाउपोला गेलो. राईट. आणि मग ती रेस पण मी खूप एन्जॉय केली. आय वुड रेट इट एज वन ऑफ माय व्हेरी एन्जॉयबल रेस. कारण तो काय होतं, तो एक्सपिरियन्स थोडा. टाउपोला गेलो, टाउपो प्रचंड थंड. अच्छा. गाडीत उतरलो थंडी. ते पाणी सुद्धा इतकं थंड होतं, पण इतकं सुंदर पाणी होतं पोहायला ते. अच्छा. लेक टाउपो, ते गावाचं नाव पण टाउपो आहे आणि ते पाण्याचा जो लेक आहे तो त्या न्यूझीलंड मधला वन ऑफ द बिगेस्ट लेक्स आहे तो. अच्छा. तर तो लेक टाउपो मध्ये स्विम होता. आणि कसं होतं की तो एका साईडला जायचं, दुसऱ्या बाजूने यायचं, आणि दुसऱ्या बाजूने जाताना थोडं तुम्हाला रेजिस्टन्स असतो पाण्यामधनं. पण दुसऱ्या बाजूला काय आहे, त्यांचे गेट्स असतात, तर थोडे गेट ते रेसच्या दिवशी ओपन करतात. अच्छा. त्यामुळे थोडं तुम्हाला असिस्टन्स मिळतो. जाताना जो तुम्हाला रेजिस्टन्स मिळतो, म्हणजे जाताना आम्ही जे हेडविंड आणि टेलविंड आपण सायकल म्हणतो, जाताना थोडा रेजिस्टन्स मिळतो आणि येताना थोडा असिस्टन्स मिळतो. सो तो स्विम माझा मस्त झाला. आणि त्याच्यानंतर सायकलिंग पण चांगलं झालं. त्या पिरियडमध्ये माझा एक मित्र डॉक्टर शिरीष पाठक, तो म्हटला होता वेंकी 3 महिने तू वेगन हो. असे सगळे प्रयोग केले. सायकल नवीन, विगन झालो होतो. आणि रेस पण एकदम मस्त झाली. सो ती एक माझी छान रेस झाली, वेदर चांगलं होतं. आणि तिसरी रेस न्यूझीलंड, विच आय विल वन ऑफ माय मेमोरेबल रेस. कारण नंतर आम्ही बरंच फिरलो, ट्रॅव्हल केलं तिकडे. रोटोरोवा आणि ते हॉट वॉटर स्प्रिंग फिरलो. ओके. सो युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. फोर्थ आता कोविड आला. म्हणजे ह्याचीच गंमत अशी आहे की आमची फ्लाईट ज्या दिवशी ऑकलंडवरनं होती, त्यावेळेला जर का आम्ही त्या दिवशीच्या फ्लाईटची दुसऱ्या दिवशीची फ्लाईट घेतली असती तर आम्हाला मुंबईत लँडत नसतं. आम्हाला बहुतेक मग कदाचित 3 महिने न्यूझीलंडमध्ये राहावं लागलं असतं. दॅट क्लोज. अच्छा. आम्ही भारतात आलो आणि त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ऑल एअरपोर्ट्स वर क्लोज. अच्छा. हो. लकी. सो ते झालं. मग 19 मध्ये तो कोविड चालू झाला होता. राईट. आणि 20 मध्ये माझं, जसं तुला म्हटलं ना की माझं एक होतं की मला वर्षाला एक रेस करायची. उगाच मला 2-3 आयर्नमॅन बॅक टू बॅक करायचेच नव्हते. करेक्ट. सो वर्षाला एक रेस करण्यामागे अजून एक दुसरं काय डिफिकल्टी असते की यू नीड टू ट्रेन थ्रू आउट द इयर. येस. ऍटलिस्ट म्हणजे तुम्ही व्हॉल्यूम रेसच्या 3-4 महिने वाढवाल, बरोबर, पण बेसिक ट्रेनिंग तुम्हाला करायला लागतं वर्षभर. करेक्ट. सो ते माझी ऍक्टिव्हिटी चालू होती. आणि कोविडमध्ये ट्रेनिंग खूप चांगलं झालं. म्हणजे आता कोविड, आता कुठं जाता येईल.
असं चाललं होतं. पण जर का तू आठवत असेल तुला तर सप्टेंबर ऑक्टोबर 20च्या सुमारास कोविडचा हे थोडं कमी झालं होतं. म्हणजे थिंग्स वर ओपनिंग आउट, फ्लाईट्स वर ओपनिंग आउट. मग मी त्यावेळेला म्हटलं अरे यार 20ची आपली मिस नको करायला. म्हणजे आता म्हणजे ही केली होती फेब्रुवारी 19 मध्ये, फेब्रुवारी का मार्च 19 मध्ये टाओपो केली होती न्यूझीलंड. आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट 1.5 वर्ष कुठलीच रेस नव्हती केली, कारण कोविडमुळे काही करू शकत नव्हतं. ट्रेनिंग चालू होतं, प्रॅक्टिस चालू होती, कारण कोविडमध्ये इंडोर सगळं आपण ट्रेनरवरतीच करायचो, सोसायटीमध्येच रन करणार, स्विमिंगची प्रॅक्टिस होत नव्हती फक्त. बरोबर. त्यावेळेला मी बघत होतो, रिसर्च करतो, कारण आयर्नमॅन जर का तू बघितलं कॅलेंडर असतं त्याचं. सो आपण कॉन्टिनेंट्स टाकले की कुठं कुठं होतात, काय होतात, कुठलं ओपन आहे. तर मला लकीली दिसलं की ह्याच्यामध्ये कोझुमल म्हणून मेक्सिको इथं ओपन आहे. ओके. आणि आता मला परत प्रश्न पडला, म्हटलं अरे आपल्याला नॉर्मल लोकांना आपल्याला जे समजतं की मेक्सिको म्हणजे आपल्याला वाटतं साऊथ अमेरिका. पटकन म्हणजे आता माझ्या पण डोक्यात तोच विचार. एक्झॅक्टली. मग मी इंटरनेटवर जाऊन ते पण गुगल केलं की अरे मेक्सिको जे आहे हे इज इट पार्ट ऑफ साऊथ अमेरिका का नॉर्थ अमेरिका. मग कळलं नाही हे नॉर्थ अमेरिकेत मोडतं. म्हणजे खंड जर का तू बघितलास सो इट कम्स अंडर नॉर्थ अमेरिका. ओके. म्हटलं डन. आणि मेक्सिकोला म्हटलं आता, कारण दुसरा प्रॉब्लेम होता की एम्बसीज बंद, विजा मिळत नाही. राईट. माझ्याकडे फॉर्च्युनेटली 10 वर्षाचा अमेरिकेचा विजा होता. आणि मी चेक केलं की US विजावरती मेक्सिकोला एंट्री आहे का. सांगितलं येस, इफ यू हॅव अ व्हॅलिड US विजा यू कॅन जस्ट वॉक इन साइड मेक्सिको. म्हटलं फंटास्टिक. मग मी ती कोझुमलची रेस रजिस्टर केली. आणि मग चौथी रेस जी आहे ती मी माझी आयर्नमॅन कोझुमल ही मेक्सिकोमध्ये मी 2020 मध्ये केली. मग कोविडमध्ये एखाद्याला करणारा बहुतेक 1-2-3 बोटांवरती मोडणाऱ्या भारतीयांपैकी मी एक असेल. कारण 20 मध्ये रेसेसच नाही झाल्या कुठल्या. कारण बऱ्याच लोकांना करायच्या होत्या पण एम्बसीज बंद होत्या, त्यामुळे विजा मिळत नव्हते. लकीली माझ्याकडे अमेरिकेचा विजा असल्यामुळे मी इझी झाला तुला ती रेस करू शकलो. मग तिथे काय असं युनिक ते तिथलं तर कोझुमलची तर गंमत अशी आहे. कसं आता आयर्नमॅनचं सगळ्यात ट्रिकी किंवा अवघड गोष्ट ज्याला मी म्हणेन ना की दॅट इज वेन यू डिसाईड टू डू अक्रॉस ऑल कॉन्टिनेंट्स किंवा असं जेव्हा तुम्ही स्वप्न बघता त्यावेळेला ट्रॅव्हल आणि डिस्टन्सेस. सो कोझुमलला का तू विचारलंस मला तर मला पोचायला जवळजवळ 40-50 तास. मस्ट बी अ लॉंग फ्लाईट. लॉंग फ्लाईट म्हणजे मुंबई, मला जे आठवतं मुंबई ॲम्स्टरडॅम कॅनकून. सो आय वॉज फ्लाईंग ओव्हर, म्हणजे असं यू आर फ्लाईंग ओव्हर वॉशिंग्टन DC वगैरे तो पायलट. तिथनं तुम्ही पोचताय ह्याला कॅनकूनला. कॅनकूनवरनं बसमध्ये तुमची सायकलची बॅग टाकायची. तिथून यायचं त्यांच्या फेरीचा पॉईंट जिथनं फेरी सुटते. ओके. तिकडून फेरीपर्यंत यायचं बसने. फेरी घ्यायची. फेरी घेऊन कोझुमलला पोचायचं आणि तिथनं टॅक्सी पकडून हॉटेलला यायचं. म्हणजे ऑल मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट, रोड, एअर, वॉटर हे सगळं करून तुम्ही पोचता. सो ती रेस तर मला खूप, कारण एक तर लोकही खूप कमी होती. फॉर्च्युनेटली त्यावेळेला एक फक्त मजा काय आली की माझे शाळेतले मित्र अमेरिकेत जे राहतात त्यांना म्हटलं तुम्ही जॉईन करा. माझा क्लोज फ्रेंड आहे तर त्यांनी पण सरप्राईज दिला, कारण त्यांनी 16 का 17 मध्ये त्यांनी ऑलरेडी ऑस्ट्रेलियामध्ये फुल आयर्नमॅन केली आणि बसल्टनला बहुतेक. आणि तो आला आणि त्यांनी पण रेस केला. दॅट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. आणि कोझुमलचं मला सांगायला मजा येते की स्विम जो होता ना इट वॉज पॉईंट A to पॉईंट B स्विम. Oh, अच्छा, you get in somewhere and get out somewhere. Get in somewhere and get out somewhere. You rack your bikes at one place. Then in a bus they take you to point B. And then you swim. It is a one-way 3.8 kilometer swim, which has again currents behind you. And the water is, and Kozumal is a very beautiful place to go and see coral formations. अरे वा, फार सुंदर आहे ते. तुम्ही जेव्हा पाण्यामधनं पोहत असता तुम्हाला तो फ्लोरा फॉना नंतर मासे, म्हणजे अक्षरशः सांगतो तो मी स्विम माझ्या आयुष्यात न विसरणार स्विम. म्हणजे मला आणि आयर्नमॅन मध्ये जेव्हा तू बघितलंस ना तर पाण्याच्या खालती सुद्धा डायव्हर्स असतात फॉर सेफ्टी ऑफ पार्टिसिपंट्स. या सो मला आय वॉज लाईक चिअरिंग देम. सो इट वॉज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स इन कोझुमल फॉर स्विम. पण इट वॉज व्हेरी ह्युमिड सुद्धा आहे. सो सायकलिंग वॉज नाईस, फ्लॅट आहे. रनला प्रचंड ह्युमिड होतं. राईट. सो दॅट वॉज वन ऑफ माय मोस्ट ब्युटिफुल रेसेस. अनदर गुड रेस विच पण मित्रही आला होता. आणि तेच चॅलेंजेस खूप असतात. म्हणजे हॉटेलमध्ये गेलो, हॉटेल चालू होतं, पण यू गेट ऍडजस्टेड टू ऑल दिस चॅलेंजेस. त्याच्यात तुला अजून एक गंमत सांगतो, म्हणजे कदाचित हा वर्ल्ड रेकॉर्ड असेल. म्हणजे ऑल कॉन्टिनेंट करणारे माझ्यामध्ये बोटावर बोलण्या एवढे लोक 4-5 जण आहोत आम्ही ज्यांनी केलेले आहेत. पण ब्रेस्टस्ट्रोक
स्विम करून 6 कॉन्टिनेंट करणारा बहुतेक अख्ख्या जगामध्ये मी एकटा असेल. सो व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मला एवढे लोक विचारतात ना की अरे नाही आम्हाला फक्त ब्रेस्ट स्ट्रोकच येतो, आम्ही काय ट्रायथलॉन करू शकत नाही कारण ते फास्ट स्ट्रोक नाही. सो फुल आयर्नमॅन ब्रेस्ट स्ट्रोक स्विम मध्ये केलेला 6 कॉन्टिनेंट मधला आज आपल्याकडे गेस्ट आहे. त्यामुळे जे पण ब्रेस्ट स्ट्रोक कौतुकास्पद नाहीये फार, पण मी प्रत्येकाला सांगेन की फ्रीस्टाईल शिका. ते दॅट इज ओके, बट यू कॅन स्टील डू इन अ ब्रेस्ट स्ट्रोक. सो गुड. मी शिकतोय आणि आता पुढचं तुला तुझ्या पॉडकास्टवर शब्द आहे, जोपर्यंत मला फ्रीस्टाईल पोहता येत नाही तोपर्यंत मी आयर्नमॅन करणार नाही. आता मी शिकलो, थोडं थोडं येतं रे, पण मला अजून ते ब्रीदिंग आणि पण करेक्ट. पण दॅट इज वन. आणि तुझा कम्फर्ट पण असणार आहे ना, त्यामुळे माझा अनफॉर्च्युनेटली मी म्हणेन प्रॉब्लेम म्हण का काय म्हणायचं त्याला माहित नाही. माझे सगळे स्विम आहेत ना, कोझुमल हा करंट मागणं होते म्हणून तो 1 तास 10 मिनिटातच झाला. पण माझे जितके स्विम आहेत ते 1:38 ते 1:39 मध्ये झालेले. ओके. आणि जे फ्रीस्टाईल चांगले पोहतात त्यांचे साधारण 1:30च्या 1:25 ते 1:30 मध्ये होतात. तो मला काय होतं, तो खूप जास्त वेळ जात नाही म्हणून मी कदाचित कष्ट नाही घेतले एवढे वर्ष की आपण फ्रीस्टाईल शिकलं पाहिजे. कारण असं ब्रेस्ट स्ट्रोक इज अ स्लो स्ट्रोक. दॅट इज द जनरल कॉन्सेप्ट. बट म्हणजे यू हॅव काइंड ऑफ बस्टेड द मिथ टुडे. आहे ते, पण फ्रीस्टाईल सगळ्यांनी शिकलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. करेक्ट. सो 5वी रेस मग आम्ही ह्याच्यामध्ये एशियामध्ये करायची होती. सो नूरे सुलतान म्हणून जे आहे कझाकिस्तानमध्ये. अच्छा. परत कझाकिस्तान पण थोडं ट्रिकी आहे, ते एशियात येतं का युरोप, पण ते एशियात येतं कझाकिस्तान. सो ती रेस मी ठरवली करायची. तर 2022 मध्ये मी कझाकिस्तान केली. मी आणि शिरीष पाठकच माझा मित्र, आम्ही दोघं जाऊन कझाकिस्तान केली. ती पण रेस मस्त रेस होती. तिथं सुद्धा स्विम होता तो तिथल्या रिव्हरमध्ये होता. अच्छा. नंतर 180. आता तेच आयर्नमॅनमध्ये काय चॅलेंजेस असतात की स्विम हा त्या आता ऑल कॉन्टिनेंट जेव्हा तुम्ही करताय त्यावेळेला तुमच्याकडे हा चॉईस नाही आहे की मी ह्याच रिव्हरमध्ये पोहीन किंवा ह्याच लेकमध्ये पोहीन किंवा अशाच पॉईंट ए टू पॉईंट बीच समुद्रामध्ये पोहीन. मला टेरेन पण फ्लॅट हवा आहे सायकलसाठी, मला हिली कोर्स नको आहे, मला वेदर. कारण तुला ऑल कॉन्टिनेंट जेव्हा करायचे आहेत त्यावेळेला त्या कॉन्टिनेंटमधली तू सोप्यात सोपी रेस सिलेक्ट करू शकतोस. बरोबर. नो डाऊट. जसं युरोपमध्ये मी हॅम्बर्ग ठरवली, पण साऊथ आफ्रिकेमध्ये पोर्ट एलिझाबेथ शिवाय सोडून होतच नाही कुठे फुल चॉईसच नाही. एशियामध्ये सुद्धा होतात, ते मलेशियामध्ये वगैरे होतात, पण ते बॉम्ब होतं. मला कझाकिस्तानचा ऑप्शन होता. राईट. सो हे थोडे चॅलेंजेस जेव्हा तुम्ही ऑल कॉन्टिनेंटचं स्वप्न बघता तेव्हा येतात. राईट. सो ती माझी मी 5वी नूरे सुलतानला गेली. ती पण रेस मस्त झाली. सो माझे जितके आयर्नमॅन आहेत ते जर तुला टायमिंग सांगितलं तर आय एम ॲव्हरेज ॲथलीट. सो माझे आत्तापर्यंतचे जे रेसेस केलेले आहेत ते सगळे 14 ते 15 तासात संपवतो. गुड. सो माझी हॅम्बर्ग पहिली त्यात स्विम कमी होता त्यामुळे 13:32 मध्ये काहीतरी झाली होती. पुढची माझी 14:30, 14:40, 14:42 सगळे अशा टायमिंगमध्ये मी. पण तरी 1-1.5 तास तुझ्याकडे कट ऑफच्या भरपूर आधी. तेच ना, मग काय. छान. आणि मेडल तू 10 तासात संपवलं. एक्झॅक्टली. आणि कझाकिस्तान मस्ट बी अ ब्युटिफुल. कझाकिस्तान इज अ नाईस प्लेस. आम्ही नूरे सुलतान मध्ये फिरलो भरपूर, पण माझ्याबरोबर माझा मित्र जो होता तो खूप बिझी डॉक्टर आहे. अच्छा. तर त्याच्यामुळे तो म्हणला वेंकी आपण लवकर परत येऊया. त्यामुळे कझाकिस्तानला अलमतीला वगैरे जायची माझी इच्छा होती, पण तिथं आम्ही जाऊ शकलो नाही. पण आम्ही नूरे सुलतान फिरलो त्याला. इट्स ऑल्सो व्हेरी नाईस कंट्री. सो 5th वॉज एशिया. 6th आता तू रिसेंटली ब्राझील टेक ऑफ केलीस. त्याची पण एक स्टोरी आहे तुझी ब्राझीलची. सो लेट्स गो देअर. सो मी जसं तुला म्हटलं की मी वर्षाला एक रेस करतो, त्याच्यामुळे मी 22 मध्ये केली कझाकिस्तान. आणि 23 मध्ये आयडियली माझी रेस संपायला पाहिजे आणि आपण 25 मध्ये हा पॉडकास्ट करतोय. सो 23 मध्ये सुद्धा मी अटेम्प्ट केली ब्राझील. सो ब्राझील जेव्हा मी 23 मध्ये केली त्यावेळेला त्याच्या आधी मी आणि मला सांगायचं असं की मी त्यावेळेला प्रचंड ट्रेनिंग केलं होतं, खूप चांगलं ट्रेनिंग केलं होतं. मी बर्गमॅन केली होती त्याच्या आधी. आय वॉज व्हेरी व्हेरी वेल प्रिपेअर्ड. पण अनफॉर्च्युनेटली मला एक लोअर बॅक इंजुरी झाली. आता म्हणजे ती खूप मोठी स्टोरी आहे. ती सायकल मी घेतली होती, जायंटचीच सायकल घेतली होती, त्याच्या गिअरचे इश्यूज होते, म्हणजे डायरेक्ट हार्डेस्ट कॉम्बिनेशनला जात होतं. अच्छा. सो बर्गमॅन जेव्हा मी केली त्यावेळेला ती इलेक्ट्रॉनिक शिफ्टर्स होते. अच्छा. आणि तो जो सगळ्यात डिफिकल्ट कॉम्बिनेशनला गेला त्याच्यानंतर ते गिअर चेंजेस नव्हते होत. ओके. तर त्याच्यामध्ये मी ती ऑलमोस्ट बरीच तशी सायकल चालवली. ओके.
आणि बर्गमॅन मी संपवली ओके. आणि त्याच्यानंतर मला पुण्याला आलो दुसऱ्या दिवशी आणि प्रचंड स्पॅझम्स लोअर बॅकमध्ये आले. मला ट्रीटमेंट चालली होती, निडलिंग ट्रीटमेंट, फिजिओथेरपी, समजा एक्सरेज वगैरे सगळे केले. सो ती इंजुरी झाली आणि ती इंजुरी रिकवर झाली असं वाटलं मला आणि माझं ट्रेनिंग तर चालूच होतं. आणि मी ब्राझीलला रजिस्टर केलं होतं, ब्राझीलला गेलो. अच्छा. गेलो ब्राझीलला आणि मी ती रेस अटेम्प्ट सुद्धा केली. त्याच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या. एक तर इंजुरी झाली होती, त्याच्यामुळे मला लोअर बॅकला प्रचंड पेन होता. मग तिथेही जाऊन निडलिंग ट्रीटमेंट घ्यायला लागली. रेसच्या आदल्या दिवशी पण मी निडलिंग करून ट्रीटमेंट घेऊन आलो लोअर बॅकला. आणि अजून एक दुसरी गंमत जे म्हणजे मी खूप कमी लोकांना सांगितली, इनफॅक्ट पॉडकास्टच्या माध्यमातून बऱ्यापैकी लोकांना कळेल, कारण मी ही कोणाला सांगितली नव्हती गोष्ट, जी मला 24 मध्ये मी परत हॅम्बर्गकरच्या स्विमिंग प्रॅक्टिसला कळली. अच्छा. मी नवीन वेटसूट घेतला होता आणि हेही लोकांना मला सांगायचं की वेटसूट प्लीज 2दा-3दा ट्राय करा. सो मी ब्रँड न्यू वेटसूट घेतला होता. जसं म्हटलं माझं ट्रेनिंग खूप चांगलं झालं होतं, पण इंजुरी होती मला. पण मी जसं तुला सांगितलं माझा ह्याचा एक्सपिरियन्स सांगितला दुबईचा, की मी शुक्रवारी डिस्चार्ज मिळाला आणि पुढच्या शुक्रवारी मी रेस केली. तर माझा बेसिक नेचर आहे की आय नेव्हर गिव्ह अप इझिली, एक्स्ट्रीमली हार्ड नट टू क्रॅक. म्हणजे मी कुठलीच गोष्ट सोडून देत नाही. सो माझं ते दुःखद जरी होतं, मी आदल्या दिवशी निडलिंग ट्रीटमेंट जरी घेतली होती तरी काय होतं, ते एक पेन होतं खूप बॅक ऑफ द माइंड. आणि मी प्रॅक्टिस स्विम पुण्यात नाही केली नवीन वेटसूट घेऊन, पण मी तिथे समुद्रात प्रॅक्टिस करत होतो. आणि माझ्यावर 2 मित्र होते जे फ्रीस्टाईल स्विमर्स होते, तर ते पुढे जात होते. तर नॅचरली मला माहिती आहे की फ्रीस्टाईल स्विमरचा फास्ट तर ते पुढे जातातच. आणि मला असं वाटत होतं की मला बहुतेक एक्झॅक्टली लोअर बॅकच्या खालती स्पाईनच्या एकदम इथं दुखत होतं. मला वाटलं मे बी त्याच्यामुळे मी पाय हळू मारत असेल. अच्छा. आणि मी स्लो जात असेल पुढे. आणि मी वेटसूटचा कधीच नाही विचार केला. एनिवेज ती रेसबद्दल सांगतो. मग मी वेटसूटचं कसं कळलं ते सांगतो तुला. तर झालं मला आदल्या दिवशी झालं. मग सकाळी कॉम्बीफ्लॅम 2 घेतल्या आणि मी म्हटलं आता रेस तर आपल्याला करायची. आम्ही सगळे स्टार्ट लाईनला उभे राहिलो, स्विम केला. मी जसं तुला म्हटलं की माझा फास्टेस्ट इज 1:10. नंतर स्लोएस्ट माझी आत्ता यावर्षीची हॅम्बर्ग आहे 149. 1:50 मी बघितलेलाच नाही आहे कधी. सो ह्या टाईममध्ये माझं सगळे स्विम संपतात. त्यावेळेला माझा स्विम संपेना. अच्छा. मला वाटलं माझी इंजुरी आहे, मी पुढंच जात नव्हतो. मला 2 तास 17 मिनिटं लागले स्विम संपायला. आणि कट ऑफ असतो 2:20चा. 2:17 स्विम संपवला. मी पाण्याच्या बाहेर आलो. फ्रीजिंग कोल्ड, रेनिंग, आणि I was already 2 hours 17 minutes inside the water, so you can understand how much energy I must have lost to swim for 2 hours 17 minutes. तरी मी ट्रान्झिशनमध्ये गेलो, चेंज केलं, बाईकवर बसलो. आणि ब्राझील अगेन इज कोर्स इज रोलिंग कोर्स, इट्स नॉट इझी कोर्स, इट्स नॉट अ फ्लॅट कोर्स. सायकल चालू केली. म्हटलं आपण सोडत नाही कुठली गोष्ट, करायची. सो अनफॉर्च्युनेटली जसं तुला म्हटलं की माझं सगळे टायमिंग 15 तासाच्या आत असल्यामुळे ते पण सगळ्यांना की प्रत्येकाने ॲथलीट गाईड पूर्ण वाचा. इंटरमिटंट कट ऑफ मी बघितला नव्हता. सो तिथे एक इंटरमिटंट कट ऑफ 130 किलोमीटरला 3:40 होता. अच्छा. तो माझ्या लक्षात नाही आला. मला 2 तास 17 मिनिटं पोहायला लागली. ट्रान्झिशनमध्ये वेळ गेला 2 तास 20 मिनिटं तिथे गेली. म्हणजे साधारण माझ्या समज 2 तास 40 मिनिटं माझी संपली होती. पण मी बघितलं होतं 2:40 आणि 10:30ला सायकलचा कट ऑफ असतो. म्हणजे 2:40 म्हणजे ते 20 मिनिटं आणि पुढचे 7 तास. 7 तास 20 मिनिटात म्हटलं कम्फर्टेबली सायकलिंग. कारण मला तेवढ्या कुठल्याही याच्यात सायकलिंगला एवढा वेळ लागला नव्हता. पण मी त्या थंड याच्यात ते चाललो होतो आणि मी त्या इंटरमिटंट कट ऑफ 130ला. आणि दुसरा एक चॅलेंज जो येतो आयर्नमॅन वेगळ्या आपण कॉन्टिनेंट्समध्ये करतो तो लँग्वेज. सो तो जो माणूस ब्राझीलचा डिसएडव्हान्टेज अजून एक काय की तिथे लोक इंग्लिश बोलत नाहीत, फार पोर्चुगीज बोलतात. मला त्या मध्ये 1-2दा माणूस येऊन विचारत होता, तो असं करत होता. एक मला जिथे थांबवलं त्याच्यात 30-35 मिनिटं आधी तर मी त्याला असं करतो, आय एम ओके. तो मला म्हणतो यू आर स्लो काय, तसं तो सांगत होता मला, बाबा तू फास्ट चालव, तुझा फार कमी वेळ. आणि मग मी ते फिरून असा तो टर्न घेतला आणि टर्न घेताना 130 किलोमीटरची पाटी दिसली 3:40. मी घड्याळ बघितलं 3:50 झाले होते. ओहो. तर त्यांनी थांबवलं मला तिकडे आणि मी थांबवलं. मी उतरलो, मी त्याच्याशी बोलायला लागलो. मग ते काय कम्युनिकेशन म्हटलं, अरे माझ्याकडे वेळ म्हणतं 10:30 आहे. तो म्हणलं नो यू हॅव टू स्टॉप, इट इज अ इंटरमिटंट कट ऑफ 340.
मग म्हणजे तो त्या बोलणाऱ्याला ते येतच नव्हतं इंग्लिश. मग एक त्यातला अजून एक मार्शल आला नंतर, रेफरी का कोण होता तो आला, तो इंग्लिशमध्ये बोलला. मग काय त्यांनी सायकलच काढून घेतली माझी. ते म्हणले नाही, यू कॅनॉट कंटिन्यू. मग माझ्याकडे होता वेळ, पण अनफॉर्च्युनेटली मला ती ब्राझीलमध्ये ती रेस 130 किलोमीटर सायकलला थांबायला लागला. सो आय वॉज डिस्क्वालिफाईड इन दॅट रेस. सो 23 तसं झालं. मग तू म्हणशील तू अरे 23 म्हणजे 24 मध्ये का नाही ब्राझील केली. 24 मध्ये गंमत अशी झाली की आमचे मित्र कौस्तुभ रडकर आणि शिरीष पाठक आम्हाला तिघांना एक रेस करायची होती. आम्ही तिघांनी ठरवलं की आपण, शिरीष म्हणला मी ब्राझील नाही हॅम्बर्ग, सोपी रेस करायची आपण. आणि मी विचार केला ठीक आहे, 18 मध्ये केली त्यावेळेला मी पोहलो नव्हतो. अरे अल्स्टर लेक मध्ये पोहलेलो नाहीये आणि आपण दोन्ही करू, बॅक टू बॅक करू. पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला काय झालं, शेंगन विजाला खूप वेळ लागला. माझा विचार होता आधी ब्राझील करायची आणि मग 2 आठवडे मध्ये होते त्याच्यानंतर हॅम्बर्ग करू, कारण ती एवढी काय कोर्स चांगला आहे. पण मी वर्षाला एकच प्रिफर करतो. माझ्या त्याने सुद्धा काय आय वॉज नॉट सो कम्फर्टेबल आणि माझा तो शेंगन विजालाही वेळ लागला. आणि आम्ही तिघांनी ती करायची ठरवलं होतं. म्हणून मागच्या वर्षी माझं स्विम पण कम्पेन्सेट करायचं होतं. या आधी का होईना आम्ही म्हटलं ती रेस करूया. तर ती पण माझी अशी 14 तास 40 मिनिटं माझ्या स्टँडर्ड टाइम मध्ये ती रेस संपली. अल्स्टर लेक मध्ये स्विम पण मस्त झाला आणि ती पण छान रेस झाली मागच्या वर्षी. मग राहिली होती या वर्षी. सो फायनली साऊथ आफ्रिकाला तू, साऊथ अमेरिकेला तू 6 कॉन्टिनेंट मध्ये 6 आयर्नमॅन. मी आता 1 जूनला, राईट, आपण आज 15 आहे एक्झॅक्टली, मागच्या रविवारी मी यावेळेला ती रेस करत होतो. सो ह्या रेसला पण तेच सांगतो, काय होतं ना की माझं एक पर्सनल एक्सपिरियन्सवरून आहे की जेव्हा तुम्हाला कुठले इनहिबिशन्स नसतात ना, किंवा तुम्ही एकदम क्लीन स्लेट आपण म्हणू किंवा क्लीन माइंडने आपण जाऊ, सो त्यावेळेला तुम्हाला फक्त माहिती असतं तुम्ही काय. आणि आपण रुवी किंवा ज्याच्यावरती ट्रेनिंग करतो बाईक प्लॅन्सवरती, त्याच्यावरती तुम्ही कोर्स करता, तुम्हाला सगळा अंदाज असतो. पण ही रेस मी फिजिकली 130 किलोमीटर पर्यंत केली होती. ऑलमोस्ट तो एक लूप केला तर माहिती होता. सो काय होतं, इट प्लेज ऑन युअर माइंड. सो ह्यावेळेसचा रेस जर तुम्हाला एक्सपिरियन्स विचारलंस तर माझं स्विम नेहमीप्रमाणे त्यावेळेला 2:17 लागले होते. हे माझं स्टँडर्ड टाईममध्ये 140, ते 148 मध्ये झालं असतं. मला पाण्यातनं बाहेर येताना एखादा लाथ बसली तर मलाच क्रॅम्प आला. अच्छा. त्याच्यात मी पाण्यातनं, म्हणजे जिथं मॅचच्या अलीकडे 2 मिनिटं जरा स्पॅझम सारखा आला, क्रॅम्प आला, म्हणून मी थांबलो आणि मग मी सायकलवरती बसलो. पण मी बघितलं की माझ्याकडे भरपूर वेळ आहे. मग बाईक चालू केला. पण इट वॉज प्लेइंग कंटिन्युअसली ऑन माय माइंड की अरे मी आज रेसमध्ये मला थांबवलं होतं. सो मला अनफॉर्च्युनेटली कधी न येणारे क्रॅम्प्स पण यायला लागले पायामध्ये. सो एनिवेज तो जो 3:30चा जो कट ऑफ होता तो मी 3:40 ही घड्याळाच्या वेळेप्रमाणे वेळ होती. 130 किलोमीटर, 3:30 नाही, 130 किलोमीटरचा कट ऑफ ॲट 3:40 हा होता. तो मी 3:15 का 3:16 25-30 मिनिटं आधी संपवला. आणि तो जेव्हा मी युटर्न मारला ना, आम्ही तुला सांगायला मला हे होत आहे, अक्षरशः मला अशा अश्रूच्या धारा सायकलवरती. कारण मला कुठली कधी आयुष्यात गोष्ट सोडलेली नाही. आणि मला मी ते सगळं चित्र डोळ्यासमोर आलं की 2 वर्षापूर्वी मला इथं त्यांनी थांबवलं होतं. पाऊस पडत होता जोराचा. यावर्षी फॉर्च्युनेटली पाऊस नव्हता, थंडी होती. मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की अरे सोडा, माझ्याकडे वेळ आहे, मी 10:30 तासात पोहोचेन तिथे. पण त्यांनी थांबवलं नाही. आणि मला तो जो काही आनंद मिळाला तो कट ऑफ क्रॉस केल्यानंतर. आणि मग मी ठरवलं की आता एन्जॉय करू. आता आपल्याला काय टायमिंगचं काही घेणं देणं नाहीये. मस्त. मी 10 तास, म्हणजे त्या टायमिंग 10:30च्या कट ऑफमध्ये मी 10 तासात तिथं पोचलो होतो. आणि मग रन पण एन्जॉय करत केला मी. 16 तास 17 मिनिटं माझ्या सगळ्यात स्लोएस्ट टाइम आहे. पण तरी मी 43 मिनिटं 17चा कट ऑफ होता, त्याच्यात ती रेस संपवली. मस्त. ही माझी आता शेवटच्या आयर्नमॅनचा. मस्त. पण तेच सांगतो, हे जर का मी ती रेस पहिल्यांदा करत असतो कदाचित 14-15 मध्ये संपवली. पण ते वेन इट प्लेज ऑन युअर माइंड की लाईक यू आर स्टॉप, देन it becomes very difficult for you. Just have to overcome those thoughts and just go ahead and do that race. मस्त. सो मी जेव्हा म्हटलं की वेटसूट हा अतिशय महत्वाची गोष्ट प्रत्येक ट्रायॲथलीटसाठी आहे. आणि मी एक रेस घालवून, आता मी म्हणेन घालून, मी हा पॉईंट म्हटलं, मी खूप वेळा मांडला नाही हा पॉईंट. इंजुरी होती पण मला 2 तास 17 मिनिटं लागली. मी तुला म्हटलं माझे सगळे टायमिंग जे आहेत ते 1:50च्या आतमध्ये. तर गंमत काय झाली, मी तो जो वेटसूट ब्राझीलच्या 2023च्या रेस नंतर घातला. आपल्याकडे गरम वातावरण असतं, आपण वेटसूट घालतच नाही. रेसच्या आधीच आपण वेटसूट घालतो. बरोबर.
तो जो काय कपाटात गेला तो बाहेरच काढला नव्हता नंतर. अच्छा. आणि 2024 मध्ये जेव्हा मी हॅम्बर्ग रजिस्टर केली, त्या हॅम्बर्ग सुद्धा वेटसूट कोर्स होता. सो त्यावेळेला माझं शिरीष आणि मी म्हटलं अरे जायच्या आधी आपण 1-2 वेटसूट प्रॅक्टिस करूया. राईट. आणि मी तो वेटसूट कपाटातनं काढला, घालून PYCला मी पोहायला जातो. PYCला मी स्विम करायला गेलो आणि तिथं रेग्युलर तिथंच प्रॅक्टिस, आठवड्यातनं 3 दिवस स्विम प्रॅक्टिस तिकडेच करतो. आणि मी स्विम करताना म्हटलं अरे मी पुढे जात नाहीये, माझा मी गार्मिनवरती स्पीड बघितला 3 मिनिटाच्या पुढे 100 मीटरचा पेस. म्हटलं हे काय झालं, माझा 2:35-2:40 येतो नॉर्मल याच्यामध्ये. 100 मीटर झाले, 200 मीटर झाले. मग तिथे जे आमचे सर आहेत त्यांना म्हटलं मिलिंद सर जरा 1 मिनिट बघावं, मी जाऊ, स्पीड आहे माझा, मी जातच नाहीये पुढे. मग मी पोहायला लागलो. ते म्हटलं पोहा. ते म्हटलं अहो तुमचे पाण्याच्या वरती येत आहेत पाय. सी ब्रेस्ट स्ट्रोक हा स्ट्रोक असा आहे ज्याच्यामध्ये तुमचे हे पाण्याचं लेवल आहे, तुमचे पाय असे असतात, असे पाय मारतात. आणि जेव्हा तुमचे पाय असे वरती जातात आणि वरती पाय जातात तर तुमचं प्रोपेल्शन सगळं हाताने होतं. घाबरलो मी, पाण्यातनं बाहेर आलो, सूट काढला, स्विमिंग ट्रंक होती, परत उडी मारली, परत पोहलो. म्हटलं 2:40 स्टँडर्ड आपलं 2:35-2:40. अमित तुला खोटं वाटेल, मी त्या दिवशी त्या PYCच्या आमच्या चेंजिंग रूममध्ये डोक्याला हात लावून 5 मिनिटं बसलो होतो. म्हटलं व्यंक्या काय तू आडवपणा केलास, ठीक आहे तुझं ते दुखत होतं तिथे, तू गोळ्या घेतल्या होत्या, तुझी विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे, तू तो वेटसूट घालून का पोहलास. तो एक तर मी अगदी ब्रँड जाऊन ब्रँड टॉपच ब्रँड होता, पण मी ब्रँड न्यू वेटसूट महागातला घेतला होता, पण तो फ्रीस्टाईललाच जास्त कम्फर्टेबल वेटसूट होता. करेक्ट. प्रॅक्टिस नाही केली. करेक्ट. मी हॅम्बर्गसाठी परत दुसरा जो ब्रेस्टस्ट्रोकचा सुटेबल वेटसूट आहे झोंथरीचाच तो घेतला आणि मग मी हॅम्बर्गची केली. 1 तास 42 मिनिटात माझी झाली. सो वेटसूट हा जो आहे ना, हा माझ्या दृष्टीने माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो. माझ्या एक मित्राचं नाव घेत नाही, तो सुद्धा त्यांनी वेटसूट रेसच्या आधी घेतला होता. 2 दिवस आधी प्रॅक्टिस नाही केली, 200 मीटर चोकिंग झाला. He was not used to wearing that wetsuit. So I will tell everyone की it can cost you an Ironman. आणि हे म्हणजे सरप्राइझिंग आहे. तू विचार कर ना की त्याची कॅपॅबिलिटी, कारण त्या रेस नंतर, ब्राझीलच्या रेस नंतर मी कित्येक रात्र झोपू शकलो नाही की मला असं वाटलं अरे मला 2 तास 17 मिनिटं लागली कशी पोहायला. मी घरच्यांना पण सांगायचो, मला असं वाटायचं की काय म्हणतो तुला आपण, चकमा लागला काय, भुई समोर दिसतीये आणि मी दुसरीकडे जातो असं वाटत होतं. नंतर तू 2 तास 17 मिनिटं जेव्हा पाण्यात असतोस, थंड गार पाण्यामध्ये, यू स्टार्ट हॅल्युसिनेटिंग किंवा तुम्हाला असं काही वाटायला लागतं. मी अनेक रात्र झोपू शकलो नाही की मला एवढे वेळ का लागला, आणि त्याचं उत्तर मला 1 वर्षानंतर मिळालं. हे सुद्धा फार इम्पॉर्टंट. इक्विपमेंट, करेक्ट इक्विपमेंट घेणं. येस. तसं तू ह्याच्यावर बाईक्स बद्दल पण म्हटलास की आधी यू हॅड अ रेग्युलर बाईक विच इज अ नॉर्मल रोड बाईक, मग देन यू ग्रॅज्युएटेड टू अ बेटर बाईक. सो आजकाल TT बाईक्स कॉन्सेप्ट आला आहे. सो नवीन लोक असतात किंवा ज्यांना अफोर्डेबिलिटी असते, जे होतकरू आयर्नमॅन असतात, कुठनं तरी इन्फॉर्मेशन मिळते की आपण TT बाईक्स आर आयडियल फॉर आयर्नमॅन फॉर टेक्निकल रिझन. सो ते लगेच घेतात. सो असं काय तू ॲज अ ॲथलीट ऑर अ एक्सपिरियन्स ट्रायॲथलीट ह्याच्यावर पण काही टच करू शकतोस का? तर तसं मी तुला स्विमिंगचं सांगितलं की फ्रीस्टाईल इज द राईट वे ऑफ स्विमिंग टू कीप युअर लेग्स फ्रेश. करेक्ट. सो तसंच सायकलमध्ये सुद्धा आता जसं तू म्हटलं, आता मी एवढ्या कॉन्टिनेंट्समध्ये रेसेस केलेल्या आहेत, वेगळ्या देशांमध्ये केलेल्या आहेत. जर का तू बघितलंस तर मेजॉरिटी ऑफ द पीपल हू आर युरोपियन्स ऑर से साऊथ अमेरिकन्स ऑर अमेरिकन्स, मेजॉरिटी ऑफ देम हॅव अ TT बाईक. राईट. सो आयडियली यू शुड बी हॅव्हिंग अ TT बाईक when you are riding. The reason behind that is, आणि TT बाईक मीन्स अ टाइम ट्रायल बाईक. टाइम ट्रायल बाईक म्हणजे बेसिक तुला फरक सांगायचा, रोड बाईक जी असते आपली, रोड बाईकला ड्रॉपडाऊन हँडल असतात आणि त्याचे जे गेअर्स किंवा शिफ्टर्स आपण म्हणतो ते आपल्या दोन्ही हातात असतात. बरोबर. सो TT बाईकला हँडल असतं, फ्लॅट असतं, फ्लॅटबार असतो थोडा, त्याला ब्रेक्स असतात हातापाशी, आणि यू आर इन अ TT पोझिशन. म्हणजे जर का तू बघितलंस, आता आपण रोड बाईक वरती काय करतो, रोड बाईक वरती आपण एरोबार लावतो. बरोबर. आपण इंडियन्स आपण नेक्स्ट लेवल जुगाड होतो. म्हणजे बरेच जण आता ते करतात, जगात पण लोक करतात, पण आपण नेक्स्ट लेवल काय करतो, कारण आपण रोड बाईक असते, रोड बाईकला TT बार लावतो, म्हणजे आपण त्या TT एरो पोझिशनला आपण जाऊ शकतो. बरोबर. सो TT बाईकला ऑलरेडी एरो पोझिशनलाच तुमचे हात ठेवता तुम्ही, जे बार असतात, एरो बार असतात, आणि गिअर शिफ्टिंग जे असतं ते इथं असतं. सो तुला
आता रोड बाईकला जेव्हा तू एरोबार लावतोस त्यावेळेला तुला काय करायला लागतं, प्रत्येक वेळेला गेअर बदलायला इकडे यावं लागतं. ह्याला तू त्याच पोझिशन मध्ये गेअर चेंज करतो. राईट. दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग, तुझी जी सीट पोस्ट असते ती TT बाईकची स्ट्रेट असते. तू जर का रोड बाईकची बघितलीस ती थोडी ती अँग्युलर असते. सो त्याच्यामुळे तू TT पोझिशन मध्ये जेव्हा सायकलिंग चालू करतोस त्यावेळेला तुझं सायकलिंग अगेन टेक्निकल स्पोर्ट, तर तुम्ही जेव्हा पेडलिंग करता त्यावेळेला तुमचे कुठले मसल्स वर्क व्हायला पाहिजे, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. विच कीप युअर मसल्स फॉर ड्युरिंग रनिंग फ्रेश. राईट. सो आयडियली यू शुड बी रायडिंग अ TT बाईक. जे यंग ॲथलीट्स आहेत किंवा ज्यांना फास्ट टायमिंग मध्ये संपायचं आहे, अँड दोज हू कॅन रिअली अफोर्ड, दे शुड गो फॉर अ TT बाईक, विच आय विल पर्सनली सजेस्ट. राईट. पण दिस शुड ऑल्सो हॅपन ग्रॅज्युअली. राईट. शुड हॅपन ग्रॅज्युअली. जसं माझ्याकडे पहिल्यांदा अल्युमिनियम फ्रेमची बाईक होती, मग मी कार्बनला गेलो, आता मी ही TT वरती केली. राईट. हे ग्रॅज्युअली व्हायला पाहिजे. आणि परत त्याच्यामध्ये माझं अगदी खरं मत आहे की इट इज ऑल्सो अबाउट अफोर्डेबिलिटी. बरोबर. प्रत्येक जण 2-2, 3-3 सायकल अफोर्ड करू शकत नाही. बरोबर. सो माझ्यामध्ये इंडियन्स जे मे बी 35-40 नंतर ट्रायथलॉन करत असतील त्यांनी सगळ्याच्या अँगलनी विचार करावा. बरोबर. पण तुम्ही फायनान्शियली वेल ऑफ असाल तर तुम्ही एक रोड बाईक ठेवा, एक TT पण ठेवा. ओके. सो इट डिपेंड्स एव्हरीथिंग ऑन दॅट इंडिव्हिज्युअल. राईट. पण आपल्याकडे आपण रोड बाईकला एरोबार लावतो, ते काम देतात. बरोबर. बट स्टील इट इज नॉट ॲज गुड ॲज रायडिंग अ TT बाईक विच युजेस युअर राईट मसल्स, विच कीप्स युअर लेग मसल्स फ्रेश फॉर रनिंग. राईट. कारण रन एंडला येतो, त्यामुळे दॅट्स द फॉर मी तर इट्स द मोस्ट डिफिकल्ट. नाही अरे, तर त्याच रन बद्दल असं आहे ना की सगळेजण ट्रेनिंगमध्ये आमचं जे ट्रायथलॉनचं ट्रेनिंग असतं त्याच्यामध्ये 2 दिवस रनिंग असतं. वीकेंडला लॉंग हे रन्स असतात. पण काय होतं, रनिंग जे खरोखरच मी बघितलेले खूप चांगले जे रनर्स असतात ना, तर ट्रायथलॉनमध्ये तुम्ही एकतर जसं मी म्हटलं यंग आणि तुम्ही फुल टाइम ट्रेनिंग तेवढं करत असाल तर तुम्ही तिन्ही डिसिप्लिन्समध्ये फास्ट असता. बरोबर. जर का तू चांगले ॲथलीट्स बघितले जे 10, 11, 12 तासात संपवतात, तर तिन्ही डिसिप्लिनमध्ये फास्ट असतात. बरोबर. पण नॉर्मली काय होतं की स्विम आणि सायकलिंग नंतर बऱ्याच लोकांचे पाय इतके दमलेले असतात. बरोबर. की रनिंग लोकांचं वॉकरन होतं. राईट. म्हणजे जो अगदी मॅरेथॉन 4-4.5 तासात संपवणारा असेल त्याला सुद्धा 5 तास लागतात. राईट. आयर्नमॅनच्या मॅरेथॉन बिकॉज फटीगमध्ये असतात. पण त्याच्यासाठी इट इज ओनली ट्रेनिंग. करेक्ट. द मोर यू ट्रेन देन यू आर बेटर टू डू दॅट. करेक्ट. आणि तिसरं काय होतं, मेंटली आपण काय म्हणतो की आता बाबा शेवटचं राहिलं. आता तुला त्याच्याही सिक्वेन्सचं कारण माहिती ना, स्विम बाईक आणि रनचं. हो, म्हणजे आपण एकदा बोलूया त्याच्यावर, कारण बरेच लोक हा प्रश्न कॉमन प्रश्न आहे. हा. तर त्याच्या मागची गंमत अशी आहे की स्विमिंग हे तुम्ही पाण्यामध्ये करता. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट पाण्यामध्ये तुमचे काय पाय टेकत नाहीत. पाय टेकलं तर तुम्ही डायरेक्ट खालते पातळात जाता. सो त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात जेव्हा फ्रेश असता त्यावेळेला तुम्हाला स्विमिंग करायला लागतं. बरोबर. फॉलोड बाय सायकलिंग मध्ये पण तसंच आहे की तुम्ही दमलात तर तुम्ही सायकलवरून उतरू शकता. बरोबर. आणि त्यामुळे दुसरं सायकलिंग आहे. बरोबर. आणि रनिंगला तुम्ही चालू शकता. तेच. रनिंगला वॉक पण करता. कारण तुमचे 10.5 तासानंतर 17 तास जर का आयर्नमॅन असेल तर तुमच्याकडे बराच वेळ राहतो की तुम्ही 42 वॉक रन करून 42 संपू शकता. बरोबर. त्यामुळे जगभरामध्ये सिक्वेन्स तोच आहे. करेक्ट. अनलेस कुठेतरी स्विम कॅन्सल झाला तर मग रन बाईक रन झाला. त्यामुळे स्विमिंग हे कायम पहिल्यांदा करायला लागतं. स्विमिंगला तुम्ही पूर्ण फ्रेश पाहिजे. बरोबर. आणि मला अजून एक क्युरियस प्रश्न आहे. आता अगेन तू बऱ्याच ठिकाणी केलंयस म्हणून तू मगाशी म्हणलास पण की 2018 मध्ये तू जेव्हा चालू केलंस तेव्हा अगदी देर वर अ फ्यू इंडियन्स हू आर डुईंग ट्रायथलॉन. आपल्याकडे अवेअरनेसच नव्हता. मग ग्रॅज्युअली झाला थोडंसं पीपल लाईक कौस्तुभ बराडकर और इवन मिलिंद सोमन हू डिड अ ट्रायथलॉन, त्याच्याने थोडीशी पॉप्युलॅरिटी वाढली. मग आता मला म्हणजे मी पण म्हणू शकतो की मी हाफ आयर्नमॅन डिस्टन्स केलाय. सो लॉट ऑफ पीपल आर इन टू ट्रायथलॉन्स नाव. तर तुला तो असा जाणवतोय का फरक की आपलं इंडियन पार्टिसिपेशन वाढत चाललंय? खूप वाढलेलं आहे. सो ट्रायथलॉन म्हणजे आपण जसं म्हटलं 18 मध्ये लिमिटेड लोक होती. तर आत्ता जर का तू बघितलंस तर आज जसं मी तुला आजच्या दिवशी म्हटलं, आज ऑस्ट्रेलिया केन्समध्ये एक रेस झाली आहे. आज ऑस्ट्रियामध्ये एक रेस चालू आहे जी संपली बऱ्याच लोकांची. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुझी स्वीडनमध्ये एक रेस चालू आहे.
तो झाली आता, तो वेगवेगळ्या ठिकाणी जर का बघितलं सगळीकडे इंडियन पार्टिसिपेशन आहे. सो एक चांगली गोष्ट आहे की ट्रायथलॉन जर का तुम्हाला विचारलंस, इट इज अ स्पोर्ट विच इज कॅचिंग अप नाउ. राईट. अँड देर आर लॉट ऑफ इंडियन्स हु आर डुईंग इट विच यूज टू बी लिमिटेड पीपल स्पोर्ट. म्हणजे आता मी बघतो माझ्या स्टोरवरती येतात गव्हर्नमेंट ऑफिसर्स वगैरे सो खूप वेगळ्या वेगळ्या सेक्टरमधली लोक याच्यात यायला लागली आणि प्रत्येकाला आता ते असं वाटतंय की मला आयर्नमॅन करायचं. म्हणजे आता जगभरामध्ये पार्टिसिपेशन बघितलं. आता ब्राझील लांब होतं तरी सुद्धा ब्राझीलमध्ये आम्ही 5 इंडियन होतो. आमचे रॅक्सॉंगचे 3 जण होतो आणि 2 बाहेरचे होते. एवढं लांब असून 5 लोक तिथं होते. आता हॅम्बर्गला बघितलं तर जवळजवळ आमचे 13-14 जण होते आणि सगळे मिळून एक 30 इंडियन असते. सो दिस स्पोर्ट इज रिअली कॅचिंग अप अँड लॉट ऑफ इंडियन्स आर पार्टिसिपेटिंग. इट इज नॉट अनलाईक इट हाऊ इट इज टू बी अर्लियर की जिथे आम्ही इंडियन गेल्यानंतर ते फॉरेनर म्हणायचे अरे इंडिया से यू आर फ्रॉम इंडिया रिअली यू कॅन. पण अजून तिथं आम्हाला तेच सांगायला लागतं की पण अजूनही आहे तो फरक काय. म्हणजे ते लोक असे सरप्राईज होतात की अरे ते आता दिसायला लागले. पण जेव्हा आता मी हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये आमच्या गप्पा होतात ना त्यांना तो प्रश्न मात्र ते एक मला खरंच सगळ्यांना सांगायला आवडेल की इंडियामध्ये जे आपण ट्रेनिंग करतो, ज्या कंडिशन्समध्ये आपण ट्रेनिंग करतो त्या अजिबात सोप्या कंडिशन्स नाही आहेत. अच्छा. मी म्हणेन की प्रत्येक इंडियन जो आयर्नमॅन करतो त्याला प्रत्येक माणसाने एक सलाम ठोकला पाहिजे. हो का. कारण अरे तू मला सांग ना सायकलिंग आपण करतो आपण किती अनसेफ कंडिशन. आज जर्मनीमध्ये मी माझा मित्र राहतो, मी हॅम्बर्गला जायच्या त्याकडे म्युनिकला गेलो होतो. त्यांच्याकडे वेगळे ट्रेल्स आहेत सायकलिंगसाठी. आपण स्विमिंग करायचं म्हटलं तर एक टिअर टँक 50 मीटरचा पूल सोडला तर आपल्याकडे असे फार काही नाही आहेत ऑप्शन, अवेलेबिलिटी नाही आहेत. रनिंगसाठी ट्रेल्स नाही आहेत. त्यामुळे माझं म्हणणं आहे की इंडियन माणूस जो कोण ट्रेनिंग इंडियात करतो इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि मी बाहेरच्या लोकांशी जेव्हा चर्चा होतात तेच सांगतो की त्यांना ज्यांना थोडं इंडियाबद्दल माहिती आहे ते विचारतात अरे हाऊ डू यू ट्रेन. वी टेल देम डू ऑल द सायकलिंग ऑन ट्रेनर. रनिंग इज ऑल्सो लाईक वी हॅव टू वेक अप रिअली अर्ली अँड गो आउट फॉर रन्स. स्विमचं सुद्धा तसंच आहे की वी गॉट लिमिटेड पूल्स. सो हा आपल्यासाठी चॅलेंज आहे जो कदाचित बाहेरच्या लोकांना तो चॅलेंज इझियर आहे त्यांना इझियर. नाईस. अरे वा. चला गुड. सो मेरा भारत महान. येस. सो बिफोर वी एंड तुझं आता 6 कॉन्टिनेंट्सचं जे काय टार्गेट होतं ते झालं. आता व्हॉट्स नेक्स्ट. नाही माझं ते आहे की मी आयर्नमॅन फुल दरवर्षी करेन कारण दॅट वॉज माय टार्गेट टू डू 1 आयर्नमॅन रेस एव्हरी इयर. सो मे बी माझ्या आत्ता जरी डोक्यात आहे की 70.3 करायचं. हो नाही चांगल्या टायमिंगमध्ये करायचं. आणि असं मी म्हटलं की कन्सिस्टन्सी आणि ॲक्टिव्ह लाईफस्टाईल चालू ठेवायची. मे बी एखादा स्पोर्ट शिकायची इच्छा आहे मला. टेनिस किंवा गॉल्फ वगैरे शिकायची इच्छा आहे. आणि थोडं आमचं हेडविंड स्टोअरला थोडा अजून जास्त वेळ नक्कीच देऊन थोडं तोही कम्युनिटीसाठी जर का प्रमोट करतात. आणि ऑनेस्टली आय वुड लाईक टू डू समथिंग फॉर मी. इनफॅक्ट आमच्या ह्याच्यात सुद्धा कोणाला अशी सायकल आम्ही दिलेल्या आहेत, कॉस्ट प्राईजला पण दिलेल्या आहेत की ज्याला खरंच अफोर्ड नाही करू शकत आहे. राईट. तर काय काय ठिकाणी ते सुद्धा आम्हाला करायला आवडेल. लोकांना काही ट्रेनिंग जसं मी म्हटलं तुला की मलाही कोणाला गाईड करायला एक्सपिरियन्स शेअर करेन. गाईड सुद्धा करू शकतो. 70 गाईड पण करू शकतो. विठ्ठल आहे त्याला पण मी तेच सांगितलं की आपण थोडं कम्युनिटीसाठी म्हणजे ही मोठी होती कम्युनिटी. जसं आपण बघतोय इंडियामध्ये की ट्रायथलॉन फिटनेस हे मे बी आपल्या आईवडिलांच्या जनरेशनला हा नव्हतं एवढं फिटनेसचं, जे आपल्या ह्याच्यात आणि आपल्या नेक्स्ट जनरेशनमध्ये सुद्धा ते आता जात आहे. सो आय थिंक दॅट इज वन थिंग विच आय वुड रिअली लाईक टू वर्क टुवर्ड्स. ग्रेट. मस्त. येस. आणि एवढं म्हणजे ऐकतानाच एवढं व्हेरीड गोष्टी ऐकायला मिळत होत्या. फक्त ह्याच्यात मला तू बोलवतास त्या 2-3 प्रश्न असे तू थोडे मध्ये मध्ये ॲड्रेस केलेस. पण तरी एक्झॅक्टली लाईक व्हॉट यू सेड की लँग्वेज मस्ट बी अ बिग ट्रबल. त्याच्यानंतर फूड म्हणजे आपण तू आता ट्रेनिंगमध्येच म्हणतोस तर तुझं काहीतरी न्यूट्रिशन हायड्रेशन प्लॅन असेल. सो यू आर हॅव्हिंग समथिंग हिअर. पण मग तिकडे गेल्यावर तुला ते मिळेलच असं नाही. मग तुला काहीतरी सबस्टिट्यूट करायला लागेल. किंवा आत्ता तू म्हणालास असं की तू सरळ बॉक्स पॅक करून गेलास. सो आपले जे काय व्ह्युअर्स आहेत जे हू वॉन्ट टू डू लेट अस से समथिंग लाईक यू ऑर दे आर डुईंग अ फुल आयर्नमॅन अँड दे हॅव टू गो आउट ऑफ द कंट्री, तर त्यांच्यासाठी ह्या टिप्स खूप इम्पॉर्टंट आहेत की बाबा सायकल पॅक कशी करायची, कशी घेऊन जायची, किती दिवस आधी जायचं टू अक्लमटाईज. कारण तू सगळीकडे गेलेला आहेस त्यामुळे अक्लमटायझेशनचं काय असतं. सो ह्या गोष्टींवर आपण थोडंसं टचअप करूया. नाही आता त्याच्यात सांगतो की चॅलेंजेस एक आयर्नमॅन जेव्हा आपण करतो त्यावेळेला
ट्रेनिंग बरोबर हे जे तू आता 5-6 पॉईंट मांडलेस हे पण खूप मोठे चॅलेंजेस असतात. राईट. सो आता आत्ता लेटेस्ट रेस जर का मी तुला सांगायचं म्हटलं, तसं मी तुला कोझुमलचं थोड्या वेळापूर्वी सांगितलं, तसं ही रेस सुद्धा जी आहे फ्लोरिनापोलिस, तिथं सुद्धा मला 40 तास लागले पोहोचायला. सो आता विथ माय एक्सपिरियन्स मी थोड्या स्मार्टली गोष्टी फक्त कशा केल्या की मी पहिल्यांदा जेव्हा 23 मध्ये गेलो त्या फ्ल्यू थ्रू लंडनवरनं मी साओ पावलोला गेलो. आय सॉ विच इज द शॉर्टेस्ट रूट. राईट. सो इथिओपियनवरनं मी गेलो मुंबई, आदिस अबाबा साओ पावलो. साओ पावलोला 4-4:30ला पोहोचलो संध्याकाळी. पण मी काय केलं की मला जर का फ्लोरिपाला जायचं असेल तर परत 2-3 तास एअरपोर्टवरती बसा, कारण कनेक्शन्सच नव्हते. राईट राईट. मी डायरेक्ट मी स्ट्रेट तिकीट जरी काढलं असतं कुठले एमिरेट्स किंवा कोणाचे तरी ते 3 तास तिथं लेवरला थांबून 11ला फ्लोरिपा 11-11:30ला पोहोचलो असतो 10ची फ्लाईट घेऊन. हॉटेलला पोहोचायला 1:30. राईट. मग झोपायचं. राईट. मग परत ब्राझील आणि आपल्यामध्ये 8.5 तासाचा फरक आहे. म्हणजे आपण त्यांच्या 8.5 तास मागे होत. सॉरी पुढे होत. 8.5 तास पुढे होत आपण त्यांच्या. सो तो म्हणजे आपण ॲक्लिमेटाइज करायला 8.5 तास खूप मोठा टाइम झोनचा डिफरन्स आहे. मग मी काय आयडिया केली यावेळेला की आम्ही साओ पावलोलाच हॉटेल बुक केलं. ओके. 4:30ला पोहोचलो, 6ला हॉटेलमध्ये आम्ही पोहोचलो सुद्धा होतो, बॅगा घेऊन 6-6:30ला पोहोचलो होतो. 8-8:30-9ला जेवण करून झोपलो. सो वी ट्राय टू स्लीप. म्हणजे सगळ्यांना मला सांगायला आवडेल की तुम्ही तिथला जो टाइम आहे ना, तिथला घड्याळ, तुमचं भारतातलं घड्याळ विसरून जा. अच्छा. सेट युअर टाइम. सी इट इज डिफिकल्ट बट यू मेक युअर माइंड दॅट वे की आय विल सेट माय टाइम फॉर दॅट टाइम झोन. तिथं रात्री 9 वाजलेत ना, तिथं 9 वाजता झोपा आणि उठा. सो देन ओनली यू कॅन गेट ॲक्लिमेटाइज क्विकली. अच्छा. तू विचारलंस किती दिवस आधी, तर मी मे बी आधी रविवारी रेस असेल तर सोमवारी जायचो, पण आता थोडं विथ एक्सपिरियन्स मी मंगळवार बुधवारी पोहोचतो. ओके. पण सगळ्यात महत्त्वाचं की युअर बॉडी हॅज टू गेट ॲक्लिमेटाइज्ड टू दोज टाइम्स. युरोपमध्ये आणि आपल्या 3.5 तासाचा फरक आहे. पण आज नॉर्थ अमेरिका असून दे, साऊथ अमेरिका असून दे, 12 तास 8.5 तास आता इथं आहे. तर तुम्हाला ते ॲक्लिमेटाइज होण्यासाठी पण खूप काळजी घ्यायला लागते. राईट. आता तू न्यूट्रिशनचं विचारलं, इट ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. राईट. आता इव्हन ब्राझीलच्या केसमध्ये थोडं आमचं गडबड काय झाली की आमचं मित्रही 2 जण होते, दशरथ जाधव आमचे, त्यांनी मायावर संपवला कॉन्टिनेंट्स, आणि हेमंत परमार. तर आम्ही काहीतरी तिथं सायकलला इश्यूज झाले होते, मग त्यात आमचा वेळ गेला. मग असं लंच थोडा स्किप झाला. मग 3-3:30 वाजता आम्ही त्यांच्या हॉटेलवरती गेलो. मग त्यांनी इंडियन जेवण, त्यांच्याकडे लोक म्हणजे बरेचदा लोकांना जाय की बरेच लोक इंडियन फूड पण कॅरी करतात. अच्छा. सुहाना प्रोडक्ट झाले किंवा ठेपले झाले. आम्ही ते 3:30-4 वाजता त्यांच्याकडे भूक लागली तर खूप खाल्लं. प्रॉपर 3-3 ठेपले, अख्खा ते सुहानाचा खिचडी, एक बाउल भाजी वगैरे. तर ते खाल्लं. 5ला आमच्या हॉटेलला पोहोचलो. पण पोहोचलो आणि मग 8ला नॉर्मली आपण कसं करतो, मी इथे ट्रेनिंगमध्ये ब्रेकफास्ट झाला की मग लंच आणि मग डिनर करतो. मग रात्री पास्ता किंवा बॉइल्ड पोटॅटोज वगैरे असं व्यवस्थित खातो रेसच्या आधी. तर तिथे इतकी गंमत झाली की आम्ही 4 वाजता खाल्लो होतं. मला आणि मला निखिल दोघांना भूकच लागली नाही. मग रात्री काय एखादं केळं खा, इलेक्ट्रॉल प्या आणि झोप. हे नाही व्हायला पाहिजे. राईट. बिफोर अ रेस व्हॉट एव्हर यू डू हिअर, हायड्रेशन, न्यूट्रिशन, इट हॅज टू बी इन प्लेस. राईट. बिकॉज यू हॅव अ लॉंग डे. करेक्ट. कारण तुम्ही उठता पहाटे 3:30-4ला. राईट. तयार होता, तुमचं ट्रान्झिशन क्लोज होतं 5:30-6ला रेसच्या ह्याच्याप्रमाणे. 7-7:15ला तुमचा स्विम चालू होतो. बरोबर. सो तुम्ही ऑलमोस्ट 24 तास जागे असता. बरोबर. जसं मी म्हटलं, मी 3:30-4ला उठलो होतो आणि रात्री 2ला झोपलो. तू बघितलं असतं मी 22 तासांत झोपलो. बरोबर. सो त्यासाठी ह्या थोड्याशा गोष्टी फार महत्वाच्या. आणि कमिंग टू युअर बाईक बॅग थिंग, तर बाईक बॅग सुद्धा तुमच्याकडे एक तर असली पाहिजे. राईट. सायकल व्यवस्थित पॅक केली गेली पाहिजे. राईट. कारण सायकल जेव्हा तुम्ही तिथं नेता त्यावेळेला तुम्ही प्रे केलं पाहिजे की डॅमेज नाही व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली. सो आत्ता चांगली बाईक बॅग असून सुद्धा आमचे मित्र दशरथ सरांची कार्बन व्हील्स डॅमेज झाले. त्यांना जवळ $4,000 कार्बन व्हील तिकडे घ्यायला लागले. ओ, असेही चॅलेंजेस येतात. सो म्हणजे ही रिडंडन्सी पण बॅक ऑफ द माइंड ठेवायला पाहिजे. दुसरं की खूप उशिरा पण जाऊ नये. का? कारण काय, एअरलाईनवरनं तुम्ही जाता, एअरलाईनवरनं कदाचित तुमची बॅगच नाही आली. असंही झालेलं लोकांचं की रेसला गेलेत, सायकल नाही आली. सायकल नाही आली पण रेसला त्यांनी टाइमलाईन कमी ठेवलेत, मग तिथं लास्ट मिनिट भाड्याने बाईक घ्यायला लागली. सो ते सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायला लागते. आणि जसं तुला मी सायकलचं म्हटलं, ती पॅकिंग फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कशी बाईक बॅगमध्ये पॅक करता जेणेकरून तुमची बाईक डॅमेज नाही होणार. राईट. बिगिनर्ससाठी अगदी काही नसेल तर मी तर जसं तुला म्हटलं, मी पहिल्या 2 आयांमध्ये 18 आणि 19मध्ये मी खोक्यामध्ये सायकल नेल्या होत्या. खोक्यामध्ये काही होत नाही. अच्छा. आपल्या ज्या सायकली सगळ्या येतात ते खोक्यामध्येच येतात. त्याच्यानंतर आपण त्या बिल्ड करतो. जुन्या सायकल घेतल्या असतील आपण सांगतो खोका पण दे रे मला. बरोबर. खोक्यातच त्या सायकली असतात. बरोबर. त्यामुळे त्यांनी काही सायकल खराब होत नाही. अच्छा.
सो ते एक काळजी घ्यायला लागते. ट्रॅव्हलचं तुम्हाला पण प्रॉपर प्लॅनिंग करायला लागतं. आणि लोक वेगवेगळ्या लँग्वेजेस, ते खूप चॅलेंजिंग आहे. लँग्वेजेसचं तुला मी म्हटलं की मला ब्राझीलमध्ये पोर्चुगीज बोलतात, मेक्सिकोला पण तुम्हाला थोडा चॅलेंज आला होता. जिथे इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज आहे तिथे येत नाही, पण मेक्सिकोला सुद्धा जेव्हा मी गेलो त्यावेळेला मी तुला म्हटलं तो बोटीने तिन्ही प्रवास करून त्या याला पोचलो जेव्हा कोझुमलला, तर त्या हॉटेलमध्ये मी रात्री मला आठवतंय 9:30-10ला मी पोचलो आणि मी इतका दमलो होतो 40-45 तास प्रवास करून, माझं जास्तच असेल त्यावेळेला. आणि ते हॉटेल कधी कधी तुम्ही सिलेक्ट करताना जे booking.com वरती रूम बघता ती रूम ऍक्च्युली दिसायला भलतीच वेगळी होती. अशी चॅलेंजेस होतात. मग तिथं कसं तरी बोलून त्या बाईशी हे करून तिला मला जे पाहिजे ते मी गुगल ट्रान्सलेट वगैरे वापरून ती रूम घेतली. पण परत तेच सांगतो, माइंड हॅज टू बी व्हेरी स्ट्रॉंग. मी म्हणतो मेंटली यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग. करेक्ट. मी तिथं गेल्यानंतर म्हटलं आय डोंट हॅव अ चॉईस नाव, आय एम ऑलरेडी इन ब्राझील, सॉरी त्यावेळेला मेक्सिकोमध्ये होतो, ऑलरेडी इन मेक्सिको इन कोझुमल. जी रूम मिळाली ती रूम आपण ऍडजस्ट करूया. आणि दुसऱ्या तुला खरं सांगू का, मी मंगळवारी पोचलो, बुधवार गुरुवारपासून मला ते नॉर्मल वाटायला लागलं. सी माणूस आहे ना हा ऍडजस्ट फार पटकन होतो. करेक्ट. माझ्या अनुभवावर आपलं पहिल्यांदा 1-2 दिवस, आता तू पण सायकलिंग जातो, ट्रेकिंग करत असाल, आपल्याला 2 मिनिटात काय कुठं झोपणार आहे ह्याच्यामध्ये, पण तू 1 दिवस झोपला तर दुसऱ्या दिवशी तू म्हणतो ठीक आहे, इट्स ओके, हे आपण ऍडजस्ट करू शकतो. एक ट्रेक केला असशील, दुसऱ्या ट्रेकला तुला माहिती की काय असतं, आपण पटकन ऍडजस्ट होऊन जातो. सो तसं यू गेट ऍडजस्टेड टू इट. फूड वगैरे असतं ते पर्सनली मला वेगवेगळं क्विझिन ट्राय करायला आवडतं. मी माझ्या कुठल्याही रेसमध्ये घरनं बायकोनी काहीतरी बनवून दिलेले एकही रेसमध्ये तीच मला म्हणते काय देऊ का, म्हटलं काहीही देऊ नको, तिथं जायचं ते लोकल ट्राय करायचं आहे. सो आय पर्सनली लाईक टू ट्राय डिफरंट क्विझिन. तर मी करतो, पण जे अगदी पहिल्यांदा ते होममेड फूड घेऊन जाऊ शकतात. बरोबर. तो थोडा चॅलेंज असतो, पण तुम्हाला आवड असेल फिरायची आणि ट्रॅव्हल करायची. मी 39 देश फिरलेलो आहे, त्यामुळे मला ट्रॅव्हलिंग आवडतं आणि मला वेगवेगळं असं खायलाही आवडतं. बरोबर. मी ट्राय करतो सगळं, पण फॉर अदरवाईज इट इज बेटर यू ऑल्सो कॅरी होम कुक फूड. आणि आपल्याकडे ते पॅक आणि पॅक फूड और पॅक फूड लाईक डिफरंट कंपनीज पॅक फूड. हे चॅलेंजेस थोडे येतात. सही. आणि तू आता आपण मगाशी म्हटलं यू हॅव युअर ओन इंजिनिअरिंग कंपनी सेटअप, तू हेडविंडची फ्रँचायझी पण आहे. करेक्ट. डुईंग अ फुल, कारण आम्ही हाफ आयर्नमॅन केले, सो वी नो की हाऊ मच टाइम इट टेक्स फॉर ट्रेनिंग, किंवा दिवसातला किती वेळ जातो. एक्झॅक्टली मी डबल त्याचं करणार असेल तर ट्रेनिंग. सो कसं टाइम मॅनेजमेंट कसं होतं? मी ते एक सांगतो की यू हॅव टू डू टाइम मॅनेजमेंट. इट्स व्हॉट यू आर आस्किंग अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन, कारण माझा बिझनेस तो इयर ऑन इयर ग्रो होतोय. एक्झॅक्टली. म्हणून मी कायम लोकांना म्हणतो की आज सुद्धा मी बऱ्याच लोकांची टायमिंग बघतो. आज 3-4 रेसेस चालू आहेत, लोक 10 तासात 9.5 तास. एक्सलंट. इंडियन्स आर इम्प्रूव्हिंग, इट्स अ ग्रेट थिंग. पण मी प्रत्येकाला सांगतो की माझं एक पर्सनल वैयक्तिक फिलॉसॉफी आहे ही की डू थिंग्स कन्सिस्टंटली. जर का तू बघितलंस तर मी 18 पासून दरवर्षी एक रेस करतो, एकच रेस. म्हणजे जरी माझी झाली नसेल तरी मी एकच रेस केली त्या वर्षी सुद्धा. मी पटकन दुसरे नाही करायला गेलो. सो कन्सिस्टंटली तुम्ही जर का करत राहिलात तर एक तर तुम्ही लॉंगिटिव्हिटी तुमची वाढते, असं मला वाटतं की तुमची इंजुरीज होत नाहीत, तुम्ही अजून रेस जास्त करू शकता. फायनान्शियल हा एक गोष्ट असते, पण ठीक आहे, फॉर्च्युनेटली माझा ज्या लेवलचा बिझनेस आहे मला तोही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला असं वाटतं की कन्सिस्टंटली एक रेस जर का तुम्ही केलीत तर तुम्ही लॉंग टर्म रेसिंग करू शकता. कमिंग टू द पॉईंट ऑफ हाऊ डू यू मॅनेज इट. सो त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलं ट्रेनिंग व्हॉल्यूम्स खूप जास्त असतात. तो व्हॉल्यूम जास्त असतात, त्यामुळे मी ऑफिसला साधारण 11 वाजता होतो. पण तुम्ही डेलिगेट पण केलं पाहिजे. म्हणजे बिझनेस ऑलवेज से की यू शुड डेलिगेट. फॉर्च्युनेटली माझ्याकडे लोक खूप मी चांगली हायर केलेली आहे हू हँडल. म्हणजे ऑफकोर्स इन रनिंग दिस काइंड ऑफ बिझनेस यू नीड टू बी हँड्स ऑन इट. पण तुम्ही जर का लोकांना डेलिगेट केलं तर तुम्ही तुमचं बिझनेस मॅनेज करू शकता. आणि ट्रायथलॉनमध्ये दुसरं कसं आहे की 6 दिवस आम्ही ट्रेन करतो. त्याच्यामध्ये जे मंडेला नॉर्मली ब्रेक असतो, पण ट्यूजडे टू फ्रायडे हे तुमचे जे वर्कआउट असतात ते 1 ते 2 तासाचे असतात. आणि तुमचे जे लॉंग वर्कआउट असतात ते सॅटर्डे संडेला असतात. सॅटर्डेला मग त्यावेळेला मी थोडं उशिरा जातो, म्हणजे सेकंड हाफमध्ये जातो. कारण समजा मला 4-5 तासाची राईड असेल, ब्रिक वर्कआउट असेल, मग ते मॅनेज करतो. पण हे मॅनेज व्हायचं कारण आहे की आपला स्टाफ पण तेवढा चांगला पाहिजे, तुम्ही डेलिगेट करता आला पाहिजे तुम्हाला काम. बरोबर. जेणेकरून तुमचा बिझनेस पण नाही हॅम्पर होला पाहिजे, तुमचं ट्रेनिंग पण. बरोबर. मस्त. दॅट्स अ व्हेरी गुड इनपुट. त्यामुळे बिझनेस करा, वाढवा, लोकांना एम्पॉवर करा. लोक खरंच काम करतात. मस्त. ते माझी तरी ही फिलॉसॉफी आहे, काही प्रॉब्लेम नाही होत.
खूपच धंदा बिंदा कुठं मागे पडत नाही. उलट वाढतो उलट वाढतो. आणि प्रत्येक कॉन्टिनेंट मध्ये जाता येतं. येस येस. मस्त. आता कमिंग टू युअर हेडविंड फ्रँचायझी. सो हे कधी डोक्यात आलं आणि थोडंसं हेडविंड बद्दल पण, आणि इथे कुठे सिच्युएटेड आहे आणि व्हॉट डू यू डू एक्झॅक्टली? इज अ व्हेरी नाईस क्वेश्चन. कारण हेडविंड हे ऑनेस्टली स्पीकिंग तुला म्हटलं की माझी इंजिनिअरिंग कंपनी आणि चांगलं काम करतोय. सो हे प्युअरली आउट ऑफ पॅशन आहे. राईट. सो माझं 2023 मध्ये हे स्वप्न होतं. नीरज सिंग म्हणून माझा पार्टनर त्याच्यामध्ये, जो विस्नॅप म्हणून त्याची बेसिकली कंपनी आहे, हु आर डिस्ट्रीब्युटर्स फॉर फेल्ट, बासो आणि ऑर्बिया, हे 3 मोठे सायकलचे ब्रँड्स आहेत. ओके. सो 2023 मध्ये ज्यावेळेला मी ब्राझील केली त्यावेळेला मला असं होतं की ही झाल्यानंतर आपण काहीतरी गिव्ह बॅक, असं म्हणजे एक काहीतरी वेगळं करूया जेणेकरून कम्युनिटीला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा ब्रँड, वेगळ्या सायकली बघायला मिळतील. राईट. आणि जर का तू पुण्यात बघितलं असशील, आता तुला माहिती आहे हेडविंड आता 2 वर्षापासून, पण डी बाईक जर का सोडलं तर फिजिकली डिस्प्ले करण्यासाठी सायकली अशा खूप कुठल्या स्टोअरमध्ये दिसत नाही. राईट. सो माझ्याकडे फॉर्च्युनेटली ही जागा होती माझी. ओके. आणि मी म्हटलं की इथे आपण, नीरजशी मी बोललो की म्हटलं हम लोग मिलके साथ में कुछ, आम्ही आधी पण छोटं एकत्र काम केलं होतं, तर त्याला माझ्यावरती पूर्ण येतं. म्हटलं सर आपके साथ कुछ काम करना है. म्हटलं फंटास्टिक. म्हटलं मग आपण हे चालू करूया. सो हेडविंड हे 23 मध्ये 1 ऑगस्ट 23ला मी चालू केलं. इट इज अ प्रीमियम ट्रायथलॉन स्टोअर. मी त्याला सायकल स्टोअर म्हणत नाही, आय कॉल इट अ प्रीमियम ट्रायथलॉन स्टोअर. कारण आमच्याकडे तिथे बासो, फेल्ट, ऑर्बिया या तिन्हीच्या रोड बाईक्स मिळतात. ओके. नंतर फेल्टच्या टीटी बाईक्स मिळतात, ऑर्बियाच्या टीटी बाईक्स मिळतात. ओके. त्याच्यानंतर झोन 3 म्हणून एक प्रोडक्ट आहे, त्याचे ट्रायसूट्स मिळतात, वेटसूट मिळतात. ओके. त्याचे स्विमिंग ग्लासेस मिळतात, रुडी प्रोजेक्ट 100%चे सायकलिंग ग्लासेस मिळतात, MB वेअरचे जर्सीज मिळतात. ओके. सायकलिंग शॉर्ट्स मिळतात, स्विमिंगचे जॅमर्स मिळतात, हेल्मेट्स रुडी प्रोजेक्टचे मिळतात. सो एखाद्या ट्रायथलीटला जे काय लागेल या सगळ्या गोष्टी तिकडे अवेलेबल आहेत. राईट. पौड रोडला एना बंगल्याच्या बरोबर समोर, राईट, किंवा आयडियल कॉलनी मेट्रो स्टेशनच्या खालती ते स्टोर आहे. राईट. त्याच्यामुळे पुण्यामध्ये आता मेट्रो कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे, त्यामुळे जे कोण मेट्रोने येऊ शकतात त्यांच्यासाठी पण एकदम सोयीचं ठिकाण आहे. बरोबर. त्याच्यानंतर सर्व्हिस सुद्धा माझ्याकडे आहे. ओके. सो आम्ही फक्त, जसं तुला म्हटलं, माझं इंजिनिअरिंग कंपनीमध्ये सेल्स अँड सर्व्हिस हा आमचा फोर्टे. सो इथं सुद्धा आम्हाला तेच करायचं की सेल्स करायचं आहे. सर्व्हिस आता एक नवीन माझ्याकडे 6 महिन्यापासून मेकॅनिक आहे. ओके. खूप चांगला तोही काम करतोय. नाईस. सो सर्व्हिस सुद्धा आमच्याकडे, जे लोकांचे हे फीडबॅक येतात, समजा गुगलवरती रिव्ह्यू बघितलेस तर तेही चांगले येत आहेत. बरोबर. बेसिकली माझं हे स्टोअर चालू करायचं एकच कारण होतं की इट इज प्युअरली आउट ऑफ पॅशन. राईट. इट इज नॉट नथिंग ॲज अ बिझनेस. ठीक आहे, शेवटी पॅशन असेल, तुम्ही नंतर आज नाही उद्या बिझनेसचा सारखं होऊन फायदा होईल त्याचा, नो डाऊट. पण मेन की चांगल्या सायकल लोकांना बघायला मिळाव्या, चांगले ट्रायथलॉन प्रोडक्ट्स बघायला मिळावे. मी स्वतः ट्रायथलीट असल्यामुळे माझं तिथं इंटेन्शन आहे की समजा कोणी आलं माझ्या स्टोअरवरती, तर माझा जो काही आत्तापर्यंतचा 2016-17 म्हणजे 8-9 वर्षाचा जो काही अनुभव आहे तो मी कोणाला शेअर करू शकतो. त्याच्यानंतर माझा जो स्टोअर मॅनेजर विठ्ठल भोसले म्हणून आहे, तो स्वतः नॅशनल सायकलिस्ट आहे. MTB मध्ये त्यांनी 4-5 वेळा पोडियम मिळवलेला आहे. तोही लोकांना गाईड करू शकतो. करेक्ट. सो बेसिकली ती जागा, असं तू आता पूर्वी म्हटलास की काहीतरी अजून कॉफी किंवा अजून इंटेट असं लोक, तर माझ्या डोक्यात तेच स्वप्न आहे की ते एक अड्डा व्हावा जे सायकलिस्ट किंवा ट्रायथलीटनी यावं. करेक्ट. शेवटी ज्यांना करायचे सायकलचं काम तर ते करणार. इट इज मोर अबाउट इंटरॅक्टिंग विथ कम्युनिटी अँड समथिंग लाईक टू बी विथ कम्युनिटी थ्रू दिस स्टोर. दॅट इज द होल आयडिया. येस. आणि आय थिंक यू आर दी एक्सक्लुझिव्ह. येस येस. हे तिन्ही ब्रँड एक्सक्लुझिव्हली इथे फक्त तुमच्याकडे मिळतात. आमच्याकडे मिळतात, कारण दीज आर ऑल प्रीमियम ब्रँड्स. आमच्या ग्रुपमध्ये पण बासो आणि ऑर्बिया आहेत. येस येस. तू घेतली, घेतली आणि विकासनी पण घेतलेली. सो मस्त एकदम आहे, फारच इंटरेस्टिंग ते पण. सो आय एम शुअर की इफ एनीबडी वॉन्ट्स टू विजिट हेडविंड, तो म्हणाला तसं पौड रोडला आहे आणि तुमची वेबसाईट पण असणार, headwind.com. सो वी विल शेअर दॅट हिअर. सो हेडविंडमध्ये जरूर जा. वेंकी असतो, मी असतो, माझं ऑफिस पौड फाट्या कर्वे पुतळ्यापाशीच आहे. सो मी कधीही 5 मिनिटात येऊ शकतो. राईट. सो एनीबडी वॉन्ट्स टू इंटरॅक्ट, प्लीज विजिट हेडविंड. आणि तिथे तो म्हणाला तसं विठ्ठल भोसले सायकलिंग सर्कल्समध्ये विठ्ठलचं नाव खूप छान आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती असणार आहे. सो विठ्ठल असतो तिकडे. आणि कुठल्याही नवीन ट्रायथलीटला समजा काही करायचं असेल तर मी
आय कॅन गाईड टू द बेस्ट ऑफ माय ॲबिलिटी. करेक्ट. त्याच्यामध्ये काय करायला लागेल काय नाही ह्याचे नक्कीच काही इनपुट्स हवे असतील, काही नॉलेज शेअरिंग हवं असेल, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, बेसिक प्लॅन्स काय हवे असेल. मी काही कोच नाही, मला कोचिंग करायचंही नाही आहे, तेवढे बँडविड्थ नाही आहे, पण मी ते आय विल एक्सपिरियन्स विल बी व्हेरी हॅपी टू शेअर. कारण तुझा एक युनिक एक्सपिरियन्स असणार आहे नक्कीच. म्हणजे अगेन मी परत त्याच्यावरच जातोय की 6 कॉन्टिनेंटमध्ये तू पण मगाशी म्हणलास की 6 कॉन्टिनेंटमध्ये 6 फुल आयर्नमॅन करणारे हातावर मोजण्यासारखी लोक असणार. आता मी आम्हाला सिक्वेन्स माहित नाही म्हणून मी नाही सांगत, पण बोटावर मोडण्यात केलं. हो, त्यामुळे मस्त. इट्स अ व्हेरी अमेझिंग. आणि आपल्याकडे जसं तू म्हणलास ना की माझा जो एक्सपिरियन्स आहे की मी सगळीकडे ब्रेस्टस्ट्रोक पोहलोय. हो. आणि आपल्याकडे इंडियामध्ये जर का तू बघितलंस ना, जसं सगळ्यांचं स्पोर्ट्समधली जी जर्नी असते किंवा एन्ड्युरन्स स्पोर्ट्समधली जर्नी असते ती रनिंगनी चालू होते. हो. आणि सगळ्यांचा स्विमिंग हा मोठा प्रॉब्लेम असतो. करेक्ट. आणि मेजॉरिटी लोक जे काय थोडंफार शिकतात ते ब्रेस्टस्ट्रोक शिकतात. बरोबर. जसं माझी परिस्थिती आहे. त्याच्यावरती पण मला लोकांना सांगता येईल की ब्रेस्टस्ट्रोकचे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज त्याच्यावरती पण मी नक्कीच गाईड करू शकतो. राईट. काय डिस्टन्स पर्यंत ब्रेस्टस्ट्रोक करावा मी हे तुला सांगू शकतो. माझ्यामध्ये 70.3 पर्यंत ब्रेस्टस्ट्रोक इक्वल ठीक आहे, फुल आयर्नमॅन आहे. कारण काय होतं, पाय खूप वर्क होतात. हो. आणि जेव्हा तुझे पाय एवढे जास्त वर्क होतात तेव्हा तुला पुढे 180 सायकल चालवायची असते आणि 42 रन. सो एक्झॅक्टली, म्हणजे ऑल हुएवर डज अ ट्रायथलॉन ऑलवेज दॅट इज द रेकमेंडेड स्ट्रोक फ्री स्टाईल, बिकॉज तुमचे पाय रिमेन फ्रेश फॉर सायकलिंग. पण ही पण एक मिथ आहे जी आता बरं झालं आपण बोलतोय की लोकांना असं वाटतं की फ्री स्टाईलमध्ये आपण जेव्हा लहानपणी शिकतो तेव्हा पाय जोरात मारा, त्यामुळे पाय दुखणार तुमचे, असे बरेच लोक. पण मी थोडं फ्रीस्टाईल शिकलोय आणि आता इव्हन ब्राझीलमध्ये पण मी माझ्यामध्ये 200-400 मीटर फ्रीस्टाईल पोहलोय. 200-300 असेल, जास्त नाही. कारण माझा आत्तापर्यंत पण मी बघा की एकतर वेटसूट तुम्ही घालता आणि जितके चांगले स्विमर आहेत, कौस्तुभ असून दे किंवा जे कोण मला माहिती आलोक वगैरे दोघं मित्र आहेत, सो तुमचं जे प्रोपेल्शन होतं ना ते फक्त हाताने होतं आणि पाय तुम्ही हार्डली मारता. येस, दॅट इज हाऊ यू सेव्ह एनर्जी फॉर द नेक्स्ट 2 फॅक्टर. पाय जे लोक तू म्हटलास ते बरोबर आहे. तुम्ही ते की पाय मारले जातात, लहानपणी आपण ते एफर्ट्स घेतो, पण ते चांगले फ्रीस्टाईल पोहणारे लोक पाय अजिबात मारत नाही. त्यांचं सगळं प्रोपेल्शन हाताने होतं. राईट. सो खूप दिवसापासून हे डिस्कशन पेंडिंग होतं आणि आय एम हॅपी की तुझ्या 6 कॉन्टिनेंट मधल्या 6 फुल आयर्नमॅन झाल्यावर आपण हा एपिसोड आज सो मच केला. तुम्हाला 2दा-3दा बोललास आपण करूया, पण माझी इच्छा होती की ऑल कॉन्टिनेंट आणि त्याच्यानंतर करूया. नाईस वे टू एंड. आणि ह्याच्यात माझा सध्याचा आवडता विषय, मी कन्सिस्टन्सीवरती खूप बोलतो, त्याच्यावरती मी एंड करेन की माझ्यामध्ये बघ एन्ड्युरन्स स्पोर्ट मी करतो, तू सायकलिंग करतो, तू पण सायकलिंग, आपण सगळेच काही ना काही फिटनेसमध्ये करतो. मग माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यात जो ऑडियन्सला मला जे सांगायला आवडेल ना की तुम्ही जी कुठली गोष्ट कराल, म्हणजे आम्ही एन्ड्युरन्स स्पोर्ट एक्स्ट्रीम करतो, आयर्नमॅन, ऑलिम्पिक जरी केलं, 70.3 जरी केलं किंवा रनिंग, सायकलिंग, स्विमिंग जरी करत असाल, डू इट कन्सिस्टंटली. डोंट डू इट टू शो इट टू समवन की मला एक आयर्नमॅन करायचे, मी जग जिंकलो आणि नंतर मग काहीच नाही करायचं. कारण मी माझ्या आत्ताच्या या खूप लोकांना माझ्या संपर्कात बरेच लोक आले जे 17-18 पर्यंत माझ्यापासून चालू केले आणि ते आत्ता काय करतात काय नाही, मी कोणाची नावं नाही घेणार, पण ते नंतर बंद करून टाकतात. तर मला याच्यातनं एक सांगायचं या माध्यमातून की तुम्ही रनिंग करत असाल किंवा ट्रेकिंग करत असाल किंवा जिम करत असाल, जे काय व्यायाम करत असाल तो कन्सिस्टंटली करा. वर्षभरामधनं किंवा आठवड्यामधनं 4 दिवस 5 दिवस करा आणि तुम्हाला त्याचे लाईफ लॉंग गोल्स इन टर्म्स ऑफ फिटनेस अँड हेल्थ. बरोबर, ॲब्सोल्युटली राईट. हे मला खूप सांगायला आवडतं, कारण मी बघतो रे की आयर्नमॅन करणारे लोक एकदम एका वर्षात 2-3 करणार, मग इंजुरी झाली, अभी मैं थोडा ब्रेक ले रहा हूँ. वाय? डू इट कन्सिस्टंटली. डू 1 रेस अ इयर. युअर डुईंग ट्रेकिंग, जे काय करताय पण ते तुम्ही कन्सिस्टंटली करा. हे मला तुझ्या माध्यमातून सगळ्यांना सांगायला, व्हेरी गुड, विच विल हेल्प यू इन लॉंग टर्म. मी आज 50 पूर्ण झालेलो आहे आणि माझी इच्छा आहे मी 17 वर्षी पण आयर्नमॅन करायची, अशी इच्छा आहे. मगाशी स्टार्टला म्हणलं नेव्हर से नेव्हर, पण ते कन्सिस्टंटली करायला लागेल. तो ब्रेक जर का घेतला ना तर मग काही उपयोग होत नाही. मग त्याच्यानंतर मग लोक म्हणतात अरे नाही अभी मेरा घुटना दर्द हो रहा है, बरोबर, ये हो रहा है, आय एम हॅव्हिंग अ नी पेन, बट दॅट हॅपन्स बिकॉज यू नॉट डुईंग दॅट थिंग कन्सिस्टंटली. बरोबर. तुम्ही स्वतः कन्सिस्टंटली सायकलिंग करताय, आठवड्यातनं 4 दिवस तू म्हटलास, 5 दिवस आता पण थोड्यापूर्वी बोलताना बोललो, पण ते तू कन्सिस्टंटली करतो, तुला तो फिटनेस मस्त वाटत. करेक्ट आहे, यू आर ट्रू. खूपच एकदम मस्त. तू यू आर एंडिंग ऑन अ नाईस नोट. आणि आय वुड लाईक टू ॲड की मगाशी तू म्हणलायस की अंटार्क्टिकामध्ये अजून तरी नाही आहे, पण आय एम स्टील होपफुल की सम डे यू विल टेक ऑफ दॅट ऑल्सो.
आणि वी विल अगेन हॅव अ नाईस सेशन लाईक दिस. येस. सो ऑल द बेस्ट फॉर दॅट आणि थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्स.